किसी भी राउंड में सांप आया तो 1 करोड़ इनका चला जाएगा। We Love Fortune 27 जनवरी से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। नमस्कार मंडळी, आयुष्याच्या सोहळ्यात हास्याची पंगत घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। 4 वार हास्याचा संवाद। मंडळी, आता एका चित्रकलेच्या तासाचा रंगाचा बेरंग होणार आहे, पण तुम्ही अजिबात चिंता करू नका, कारण यातूनच हास्याचे तरंग उमटणार आहेत, जे घेऊन मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड। क्या बात है माने, बहुत बढ़िया यार, बहुत बढ़िया यार। एका चेहऱ्यात इतक्या शेड्स, अनबिलिव्हेबल, अनरियल, दिस इज व्हेरी अनरियल। आय नो राईट, देशी हॉटनेस म्हणू शकतो आपण याच्या चेहऱ्याला। बर, मग आम्ही कोण, देसी चिपनेस का? त्याचं काय आहे, प्रत्येक गोष्ट स्वतःवर का घ्यायची असते याला? ओंकार, जरा नीट बघ त्याच्या चेहऱ्याकडे। एका चित्रकाराला सांगशील एका चेहऱ्याकडे बघ म्हणून? हा, मी बघतोय त्याचा चेहरा उत्तमच आहे, त्याचा चेहरा आपण तो नीट रेखाटू शकतो। आपण संध्याकाळपर्यंत ते सबमिट केलं पाहिजे, तसं आपण करू। बघ रे माने, उत्तम उत्तम पोज, उत्तम चेहरा, उत्तम स्माईल। थँक्यू थँक्यू। स्माइल म्हणजे स्माइल आहे बरं का आपली। माने हिलना नाही हा बिलकुल। हे होल्ड कर, हे होल्ड कर, एक्सप्रेशन हल्ले नाही पाहिजेत। हा विषय आहे का? ह्याच्या आईला आता सुनामी आली तरी चालेल, जग बुडेल तिकडं, सावत्याचे एक्सप्रेशन। थोडं कमी हास्य, ये गुड 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 माने। जरा 1 मिनिट, मेसेज आलाय, जरा बघ एक। ए माने, अभी बोला ना तू, अभी क्या बोला तू? नाही. सुनामी आली तरी आता मी हलणार नाही आणि आता लगेच मेसेजवर हलतोय यार. नाही, महत्वाचा मेसेज आहे, जरा लगेच बघतो की। ओके फाईन, प्लीज लगेच लवकर बघतो. लवकर या। लगेच बघतो। चल जल्दी कर ब्रो। रेडी? झालं का? चल चल चलो या। ये बहुत बढ़िया यार, बहुत बढ़िया। चल ना, अरे पोज सेम हा। माने मित्रा, हास थोडस, हास। अरे असं नाही, आधीची पोझिशन काय होती तीच ठेवायची आहे की नाही? दिसलं पाहिजे, तुझा नेम लागणार आहे, डोळ्यात दिसलं पाहिजे। हा नाही रे पृथ्वी, हलका बदल आहे, तू बघ, हलका बदल आहे। दिख रहा मेरे को ब्रो। माने आधी वाला करना, मगाची एनर्जी आना, कम ऑन। चल गोटी नीट धर, चल असं नाही। हाँ चलो, ये मगा स्माइल यार माने, कम ऑन यार, ये चाहिए मेरे को, ये चाहिए। शाबाश यार, गुड यार, गुड। ये चाहिए मेरे को। तो रडायला लागला। माने रडतोय कशा? माने का हिंदीत बोलतोस मला कळत नाही पृथ्वी। तू हिंदीत बोलल्यानंतर लोक रडतात की नाही? काय आहे हे? ये चाहिए मेको ब्रो, ये चाहिए मेको ब्रो, ह्याचा काय अर्थ होतो मला सांग? अरे आय वॉज जस्ट, तुला माहिती माझी आदत आहे हिंदीत बोलायची। आय नो शट अप ओंकार, तुला ना एकदा कळत नाही लोकांच्या मनात काय असतं ते। एनिवे, काय झालं माने, काय रडताय? वाट लागली माझी, म्हणजे संपलंय सगळं, गेम झालाय माझा। एक प्रॉब्लेम झालाय, एक फोन करू का? ए माने, अभी मत यार। खरंच एक फोन करू द्या ना। एक फोन नाही ना केला आता, देशी हॉटनेस कुठनं घुसल माझ्यात। एक फोन करू दे। लवकर कर। चल ए डोंट वरी, आज ही सबमिट करेंगे। ए राहुल, आज करते। हॅलो पिल्लू, बोल की। अगं नाही, माझं नाही ती। अगं कुणी सांगितलं तुला? त्यानं पाठवलोय। अगं माझं नाही, पण ती शिवजा आहे की नाही, शिवजा, त्याचं आहे चॅटिंग ती। अगं नाही, माझं काय, मी कामात असतोय की नाही तेव्हा शिवजा माझा फोन घेतोय आणि तो माझ्या मोबाईलवरनं चॅटिंग करत असतोय कुणावर तरी। अगं खरं तुझी शपथ तर। कोण मंगल? मी नाही कुणाला ओळखत मंगल बिंगलला। अगं खरंच नाही तर। मंगल, तुझा सनबात करतानाचा फोटो पाठव।
अगं मी एक निष्ठ आहे ग पिल्लू तुझ्याशी. अगं खरंच नाही तर ऐक ऐक तू 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 जाऊ नको जाऊन थांब थांब मी येतो हा थांब तू थांब नको बॅग बिग भरू नको थांब तू थांब मी येतो. काय ऐका की झालं माने ऐका काय की. झालं वाट लागली जरा राडा झालाय लय मोठा घरी मला जायला लागल. माने. ऐक 5-4 मिनिटात काढून घ्या लगेच पटापट काढा. काढा काढा पागल आहे का तू 5-7 मिनिटात काढा का आंघोळीसाठीचे कपडे काढतोय कमॉन यार नाही असं नाही होत चल यार टाइम लगेगा लंपट प्रकरणात अडकला असणार आहे. ओंकार माने थोडं कॉपरेट कर यार होईल थोडं कॉपरेट कर. हा प्लीज प्लीज हा पटकन काढतो मग आम्ही पण मोकळे तू पण मोकळा हा का हा, चल हा. सेम पोज प्लीज हास मित्रा थोडासा हास फोकस हलतोय तुझा माने हसणार रडका माणूस बघा आणि हसरा चित्र काढा असा टास्क दिलाय का आम्हाला कोणी नाही की नाही मग हास ना थोडं. माने काय झालं एवढं का टेन्शन घेतोय वाट लागली माझी. काय झालंय पण चॅटिंग पकडलंय बायकोनं माझं. द्या. काय बोललो तुम्ही ठीक आहे चॅटिंग पकडलंय माझं लय डेंजर आहे ती म्हणली आत्ताच्या आत्ता घरी ये नाही तर मग मी तिकडे येईन. ए बघ ऐक डेंजर आहे माझी बायको डेंजर आहे मला. माने सुन मेरी बात सुन काय? काय ना तुझी बायको डेंजर काय कारण तू अप्रामाणिक वागलेला आहे बरोबर. पृथ्वी तू त्याचं शिशु शिबिर घेणार आहेस आता उभं कर त्याला फक्त तिथे. देख मैं बोल रहा हूँ चला ना. माने मैं बोलतो माने सुन तुझे पर्सनल प्रॉब्लेम घरी ठेव आता प्रोफेशनल वर्क आहे सो पोज मध्ये उभी राहा ओके उलट्या काळाची माणसं आहे लागा तुम्ही माझा संसार बरबाद व्हायची वेळ आली तुम्हाला. आमचं काहीच उलट सुलट ते आम्ही नंतर बघू तू पोज घे आणि हास थोडासा हास. अरे काय हास लावलंय मागातपासून उभा होतो की असा काढा की. अरे ही एवढं तरी काढा की ही सगळं सेमच असतंय सगळ्यांचं. एवढं तरी काढा की. लय उशीर झाला तुम्ही 2 तास झालं काढताय भाऊ काय काढले तू no, माने अरे. माने असं नाही बघू शकत तू तुझ्या आईचं तुझ्या बेणी आहे. एक्सक्यूज मी माने माकडा 5 तास झाले लागा थोबाड फकून उभा आहे मी. नुसती बॉर्डर काढली सोय बेणी आहे. नुसती बॉर्डर काढली सोय. मुळात माने 5 तास झालेले नाहीयेत आणि मी जरा स्लो चित्र काढतो माझी ती जरा प्रॅक्टिस आहे आणि तुझा चेहरा बघून माझ्या रेषांना आव्हान मिळत नाहीये की त्यांनी उतरावं. अरे घाल मग ते रेष कुठेतरी घाल खड्ड्यात कोणाच्या तरी. माने चला हा काढा लगेच. काढा काय काढे की लागा तुला सुरुवातीपासून काढायच्या. असं नको करू माने थोडासा हास फक्त माझं म्हणणं आहे हास थोडस. अरे आज सुरुवात तरी कर की तू. काढ की आधी हे करच तरी काढ की ही नंतर काढ. माने रिलॅक्स असं नाही फास्ट नाही करता येणार वेळ लागणार या गोष्टीला. आउटलाईन काढणं इज इझी बट तुझ्यात खूप लेयर्स आहेत माने. एक्झॅक्टली ते काढायला वेळ लागतो आणि त्यातच खरी गंमत आहे यु नो. म्हणजे सी आउटलाईन इज इझी बट तुझा जो रापलेपणा आहे ना तो रॉनेस ते टेक्स्चर काढायला वेळ लागणार आहे. आणि मुळात दाढीचे बारीक बारीक केस काढायचे म्हणजे खूप कठीण आहे ना. त्यासाठी आधी आउटलाईन जर काढली आपण तर महत्वाचं होणार आहे ना ते. तुला कळत नाही बायको माझी आउटलाईन रंगवल. एक आउटलाईन धरून सुजवल ती. उपटून काढल की असं माझं. ओके काढूया आपण. तुम्ही किती वेळ लागेल. रूप नाही देख माने एक 3 तास पकडून चाल. काय 3 तास तेवढे लागणार. 3 तास लागणार माने लागणार. चॅटिंग पकडलंय माझं. बायकोनं मंगलवरचं चॅटिंग पकडलंय. चॅटिंग तुमचं कवा कुणी चॅटिंग यायचं काय मी विरांगात आलो तुला का त्या दिवशी. जायला काय होतं आपलं कसं असतंय तुम्हाला माहिती असं आपलं तुम्हाला माहिती असं आपण म्हणजे कसं त्यावेळेस अंदाज नसतो. आपण म्हणजे रांगातच येतो डायरेक्ट. आलंय माझ्या आता रंगाशी आलंय सगळं. अरे करा की सुरू करा की तुम्ही सुरू करा. नाही तर मी काय म्हणतोय तुमचं ही काढून झाला की नाही चौकून कोणाचं बी तोंड काढा की बॉम्बलाय. काय कळतंय कोणाचं माझा आहे का कोणाचा आहे. अरे नाही काढणार तर माने सुन असं नाही करतायत माने. अभी तू मेरे को बता समोसा के कवर में अपन पुरणपोली डालते हैं क्या. अरे समोसा फुटलाय माझा कडे. सारण बाहेर आलंय सगळं. एक लेअर तुटणार आहे माझ्या समोस्याची आता.
अरे तू कुठं पुरणपोळी समोसा करत बसलाय बाबा मला तू पटतंय. माने अगं, तू घ्या थांब बसू. तिथं, मी थांब. त्याच्या आईला रापकीने काढून देतो ते इकडं काय काय अरे, नाही कराय तू तिकडे उभा राहा ते एक काम कर तू काहीतरी बोलून घे कोणाची तरी हा? बोलून घे कोणाची तरी फोन करू हा, फोन कर, हा, फोन कर. एक फो- शेवटचा फोन आहे. पण प्लीज आला, प्लीज शांत प्लीज घे. पोज मध्ये उभं राहून काय करायचं ते करू पोज मध्ये का पोज सोडू नकोस प्लीज माने आराम से हा. हॅलो शिवजा शिवजा आहे की अरे लागली आहे माझी चॅटिंग पकडले बायकून माने माने गोटी नीट पकड गोटी नीट पकड. चॅटिंग पकडले बायकून अरे नाही सपना कुठं ती डिलीट करते ए मेसेज माने माने अरे अरे ती नाही होय ती मंगल 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 थोडं मंगल बरोबर ते चॅटिंग पकडलंय ऐक की शिवजा एक काम कर तू काय कर माहितीये का ती चॅटिंग तुझं आहे असं सांग माझ्या बायकोला जाऊन हा कळलं का लगेच जा घरी आणि तिला म्हणा माझं चॅटिंग आहे वहिनी माने. मोबाईलवर मी हे अरे हस ना बाबा त्याच्या मोबाईलवर मी चॅटिंग केलं होतं हा? तेवढं सांग फक्त तू कळलं का मजबुरी समज हा? माने माने पोज प्लीज प्लीज झालंय आता सगळं 2000 गेले ते हा जा. डन आहे शांत झालास तू आता हो, शांत. आता प्लीज मित्र पोज देशील प्लीज एक काम कर त्याचा जरा पट- फोन घे मी तेच अरे नको करणार ना, फोन नको ना नाही, तू- ऐका की ऐ, ए, माने. आमचं चित्र कम्प्लीट होईपर्यंत फोन माझ्याकडे राहील ओके बंद करू नका बरं का लागल मला फोन आता आला ना तर मीच उचलेन ठीक आहे बरं. आणि थोडा हास हा थोडा हास हास ना मित्रा हास अरे तू काढ किती आणि आधी सुरू तरी कर अरे हसायला काय तुला माझ्या लग्नाचा अल्बम काढून देतो तुला अख्खा दिवस नुसता असं हसतच होतो मी त्यात एक फोटो घेऊन काढत बस काय माने 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 काम डाऊन ए तू चुप ना राऊत तुझ्यामुळे तू काय तू सारखं त्याला हे नको करू यार प्रेशराईज करतोय तू बरं काढतो काढतो. काढतो नको हसूस काढतो मी तू त्याला प्रेशराईज करशील आणि कोणाचा आहे हॅलो कोण बोलतंय माझं मरू दे हॅलो तू कोण बोलतेस ते सांग आधी हाय मी प्रिया बोलते अच्छा आज तुझ्या बरोबर आहे होय तो एक मिनिट काहीतरी गैरसमज होतोय मी कलाकार आहे तुझी कला घाल चुलीत ग तो कुठं आहे तो सांग आधी हा? कला चांगली कला आहे का तुझी दुसऱ्यांच्या नवऱ्याला डापतीस वय मस्त कला आहे तुझी हॅलो तुम्ही नीट बोला माझ्याशी ते इथेच आहेत आणि आम्ही सगळे मिळून त्यांना निरखतोय हे तुझ्या बापाचा माल आहे मा नवरा निरखायला हा? निरखतीस वय सगळी मिळून तुम्ही माझ्याशी प्लीज नीट बोला ओके तुम्ही समजताय तसं काही नाहीये ते एका वेगळ्या पोस्ट मध्ये उभे आहेत तिथे बया कसली पोचते तू इथं घरात सांगितलं की त्याचा अंग दुखतोय वय. बाहेर नाही पोहे सुटले का म्हणजे? पिल्लू! पिल्लू! हा, बाहेर पोहे देतोयस वय. अगं गब्दुल्ले ऐक की माझं तुला लागली आग. अगं. काय काढे पेटी राखेल तयारच ठेवलं तू अगं या. नाही अगं पोज म्हणजे मी नाही काय ती चित्र काढाय पोज देते तसली पोज आहे अगं पोचीला लावते तुझ्या आग तू ये का? ऐक की शिवजा आला का घरी नाही कोण शिवजा नाही आला घरी अगं येतोय तो घरी येतोय तो तुला आल्यावर सांगेल सगळं येऊ दे त्याला मी बघते अगं मी बघते, तू ठेव फोन. अगं त्याचं चॅटिंग आहे ती सांगा येतोय तो बघते मी, बघून घेते हा मी, ठेव तू ठेव ठेव. तू फोन येईल तो येईल हा येईल हा, हा. चला 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 झालं ना प्लीज डेंजर आहे हो तुमची बायको माने डेंजर 8 भाकरीन टोपभर भात नाश्त्याला खाती कसला आहे माहितीये का तुम्हाला 20 अंडी लागते दिवसाला पैलवानाच्या घरात नाही पोच पोच काढा हा आणि लय बेकार. हास हानीन तुझ्या तुझ्या कोण हो आमचं? राहू बघायची आहे का बघा काय काढलंय ना काय आहे ही? काय? टोपी काढली टोपी तुझ्या बापानं काढली तू टोपी माने इधर आ ना माने इधर खडा रे हा. मी एकच मिनिट येणार आता हो नाही आम्ही पण चित्र काढतोय ना तो एकटा नाही एका मिनिटात काय आहे, हा? हा चला हा. काढा, हा. या हा. स्माइल कर माने कुठे आहे माने मंगल? माने हलका स्माइल कर जिथे तू कसली पोची? उभा राहा, काय करतोस? उभा राहा. काय पोची देतोयस? या पोची देतोयस होय? आणि तू मला लाजा वाटत नाही? या म्हटल्या माणसाला पोची द्यायला ठेवलंयस? आ? इथं ये खाली इथं ये अगं माझं नाही. करतोयस होय? माझं. दुसऱ्या माणसाला दुसऱ्या पोरीसोबत चॅटिंग करतेस माझं हा? नाही. लाज वाटते अगं तुझ्या नाही माझं. शिवजाच्या नावावर टाकतेस काय बोललास ते मंगलला हा? तुला बघून चंद्राला पण येण लागतंय मला बघून काय घोडे लागतात वय तुझे हा? हा? मारू नको ते. तुम्ही काय- एक काय होईल? काय होईल? एक मिनिट लाजा वाट काय म्हणलंस
म्हणलास नाही, नाही, मी- काय म्हणलास तिला सनबातची पोजी दे मी नाही. हे घे पोट घे सनबातची कशा पोजी दे की तुला घे पोजी घे बस आता आणि आता कशी देऊ बायको नको तुला तिथं पडले सनबातच्या पोजी वहिनी 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 नाही. एक मिनट आई टॉक मैं बात कर रहा हूँ मेरे को बात करने दे कुत्र्यासारखं नाही मार. वहिनी वहिनी काम डाऊन हे बघा काय आहे ना तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये तुम लोग है ना हम लोग को खींच रहे ए, खुर्त्या दारीच्या बाजूला माझ्या समोर शायनी नको मारूस देऊ वहिनी कॅरमच्या सोंगट्या गळ्यात घालून आलायस मी सांगते वहिनी नाही देखो ताई ताई सगळ्या चिमटीत मरेल बाजूला ताई 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 तुम्ही थांबा ताई ताई घेऊन जा त्याला लवकर चल त्याला घेऊन जा अरे, ताई जोडा जोडा त्याला जोरदार टाळ्या. आई शपथ सांगते हसून हसून मेले पोट दुखायला लागलं. क्या बात आहे. वा आय एम शुअर यांची पण हीच अवस्था आहे. प्रसाद दा बहारदार अफलातून. मला तुमच्याशी बोलण्याच्या आधी श्रमेशला विचारायचं आहे की छान होती संकल्पना. काय स्वानुभव का काय का खरंच कल्पना आहे. वा वा व्हेरी नाईस. मस्त मस्त होती कॉन्सेप्ट आणि फार इंटरेस्टिंगली फुलवलीत तुम्ही सगळ्यांनी. ती जी मुळात ही काय पोज होती गोटी मारण्याची आणि तिघांची कॅरेक्टरायझेशन अप्रतिम. ओमकार, प्रिया आणि पृथ्वी ला जवाब. सावत्या आहा क्या बात आहे, क्या बात आहे. गंमत अशी आहे की तू इतका उत्तम ऍक्टर आहेस की सुरुवातीचं स्माईल आणि सुरुवातीची पोज तू परत दाखवू शकलाच असतास अगदी नक्की, पण ती एकदाही तू दाखवली नाहीस. हे तुझं क्रेडिट आहे. ब्रिलियंट. म्हणजे ती प्रत्येक वेळेला ती भीती त्या पोजमध्ये इतकी जाणवत होती आणि ती भीती जिच्यामुळे वाटत होती ती म्हणजे भीती वाटण्यासारखी. वा वा वनिता, राहून राहून मला लोंढ्यांचं खूप हे वाटतं, कौतुक वाटतं मला खूपच. वनिता तुफान. म्हणजे तू आलीस आणि काय म्हणतात टांगा पलटी घोडे फरार. ला जवाब एनर्जी होती. मस्त भारदार. फार मजा आली. वंडरफुल. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. कर्ली कूलनेस आहेस आज तू. हो राहुल. सौदे अमेझिंग परफॉर्मन्स. म्हणजे वा 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 वा. खूप मजा आली तुला बघताना. मल्टीटास्किंग काय म्हणतात हे तू आज स्टेजवर दाखवलंस आणि ते इतकं सोपं आणि सहज वाटेल असं दाखवलंस की अनबिलिव्हेबल होतं. मजा आली. वने कडक. म्हणजे तू जी एनर्जी घेऊन आलीस त्यांनी एका पीक वरती जाऊन हे प्रहसन थांबलं. वने खूप मजा आली. वी लव्ह यू आणि कडक परफॉर्मन्स गाईज. मजा आली. मंडळी आता हास्याचा व्याजदर वाढणार आहे. विनोदाच्या FD मध्ये भरघोस वाढ होणार आहे. कारण आज पुन्हा एकदा चौघुले काकांचा गौऱ्या त्यांच्याकडे एक नवीन कल्पना घेऊन येणार आहे. यासाठी मंचावर येत आहेत अर्थातच फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले. हा का आलाय? हा का आला? हा इकडे का आला? हा मला नाही आवडला. हा इकडे का आला? ले मार काय रे हे काय घालून आलायस? सोसायटीत फॅन्सी ड्रेस स्पर्धा आहे की काय? हत्ती झालायस की काय? हत्ती का? ही काय सोंड? हत्ती झालायस की काय? हसला का मला? हसला मला. हसला नाही बाबा. असं कोण हसत रे जोरला का? असं कोण हसत? बाबा हसला. अरे हसला नाही चेतना बाबा. तुला काय सांगू यार, इतका भारी हसलो ना मी. बाबा हा गौऱ्या आलाय. हो दिसतोय. बाबा छान दिसतोय ना गौऱ्या. हो हो 3 वर्षापूर्वी आपल्या चाळीला चुना मारला होता तेव्हा चाळ अशीच दिसत होती आपली. काय काम काय काढलंयस? तेच सांग. कोण आहेस कोण तू? असं काय कोण करतं असं आल्यावर? ते नाही का मोठ्या माणसाला बघून करतात ना असं. अरे कोणी करत नाही. काय चाललंय? तेच सॉरी मला तुमच्या जोडीला एक काम आहे. बस इकडे बस. काय म्हणायचंय तुला? माझं तुमच्या जोडीला एक काम आहे. तुला ताप येतो का रे? हो
तसं मराठी भाषेला तू येतोस. काय बोलते नाही माझ्या जोडीला काम आहे, हे कुठलं मराठी आहे तुझं? काका, माझं तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे, ते काम तुम्ही स्वीकाराल का किंवा कराल का असं म्हणायचं. कसं म्हणशील? म्हणतो बरे मानाने काकाश्री आहात का शुद्धीत? धनी किती तो धसमुसळेपणा. ऐका ना काकाश्री, आपले कर्ण पिंपुटे उघडे ठेवून ऐका. एक पामर आपल्या दाराशी याचिका घेऊन आलेला आहे. त्याची याचिका वजा विनंती आपण स्वीकारावी. धनी एक होता ससा, तो चिमणीला म्हणाला, मी असा कसा असा कसा असा कसा. एक होतं उंट, त्याने मारलं फतकल, त्याचं तुटलं बक्कल, केवढं मोठं टक्कल. मला टक्कल बोलला, तोंडावर टक्कल बोलला मला. तोंडावर टक्कल बोलला मला. सॉरी कचवरात मारली यार. कामाचं महत्वाचं बोल ना गौऱ्या. महत्वाचं बोलतो. मला फालतूपणा नको आहे. नाही, नाही. हाकलून देईन त्याला मी. गौऱ्याचं महत्वाचं काम आहे बाबा. हा, बोल काय ना. महत्वाचं काम आहे? लवकर बोल, मला वेळ नाहीये, बिझी आहे मी. लवकर बोल. काय रे? नाही हा हसला? नाही हसला. असा हसला तो? नाही नाही हसला नाही हसला. मी नाही हसलो काका, खरंच. हा. माझं- काय काम आहे? माझं तुमच्याकडे काम आहे. हा, आपल्याला बँक काढायची आहे. बँक काढायची आहे. नाही, नाही. एक दिवस तुला बँक काढायची आहे म्हणजे तुला बँकेचं चित्र काढायचं आहे. काढ ना मला, काढ. माझ्याकडे कशाला आलास तू? अरे नाही, आपल्याला ओरिजिनल मधली बँक काढायची आहे. म्हणजे आपल्याला असं कळलं की आता सध्या लोकांकडे पैसे लय कमी झालेत म्हणून, आणि बँका पण हळूहळू बंद होत आहेत. देशाला वाचवण्यासाठी मला नवीन बँक सुरू करायची आहे. म्हणजे ज्यांना बँक पैसे देणार नाही ना, त्याला आपली बँक पैसे देणार, म्हणून बँक सुरू करायची आहे. मला ना आधी तुझा राग यायचा बाळा, आता ना की व्हायला लागले बाळा. नको ना बँकेच्या भानगडीत पडूस. हे जे खैरात करणार आहेस पैशांची, ते पैसे कोण देणार आहे तुला? हे कोण देणार आहे पैसे, सांग ना मला. तुझ्या बाबांचे जे चामखिळ आहेत त्याला चांगलं गिरायक मिळालंय का? विकायला काढलेस का चामखिळ बाहेर मार्केटमध्ये? येणार कुठून? दुसरं आहे काय घरात तुमच्या? तुझ्या बापाला सांगा, इथं जे टेंगूळ आले ना त्याच्याकडे लक्ष दे. चामखिळी बिमखिळी गेलं उडत. ए, 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 काय बोलतोय, काय बोलतोय? नाही. मला बोल. तुम्हाला डिस्कस बाबा. कुठून आण? हा. बाबा गौऱ्याचं प्रोजेक्ट आहे हा. ना, खूप मोठं आहे बाबा. हा. गौऱ्याची बँक आहे ना, आंतरराष्ट्रीय उलाढाली करणार आहे बाबा. हा. हो बाबा, खूप ब्रँचेस असणार आहेत. आणि मी मलेशियाची ब्रँच सांभाळणार आहे. आणि मग सिंगापूर, ए मग ए ए अजून त्यांनी कलम लावलेलं नाही. आंबे कुठे विकायला चाललीस? थांब ना जरा, तू थांब ना. बाबा, आपण गौऱ्या बँकेला तुमचं नाव देणार आहे ना बाबा. माझं नाव देणार आहे? तुमच्या प्रेमाखातर बाबा. काय नाव आहे? चौगुले काका स्मरणार्थ. काय एकांकिका स्पर्धा आहे? चौगुले का कसं म्हणणार असं कसं? हा? ऐकून घ्या ना हा, बाबा. काय चौगुले काका स्मरणार्थ गौरव मोरे बँक. कुठली बँक? चौगुले काका स्मरणार्थ गौरव मोरे बँक. ही कुठली बँक असते? कोकाक बँक. ही कुठली बँक? ते लिहितात ना, अमुक अमुक बँक लिमिट. चेतन लिहा आज. कोऑपरेटिव्ह असं असतं ते. कोऑप त्याचा कोकाक बँक असं आहे. हा? सॉरी सॉरी ही अक्कल याची. त्याला काय म्हणतात? अरे कोऑपरेटिव्ह, त्याचं शॉर्ट फॉर्म कोऑप असं असतं. मी लहानपणापासून तेच वाचते बँक म्हणून. अरे बँक उघडतोस का पोल्ट्री उघडतोस कोंबड्यांची? कोकाक बँक अशी बँक असते. बाबा. नाही रे, त्याच्याने होणार काय? ऐक ना ग माझं. बाबा, त्याची सगळी तयारी झाली आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बाबा? अरे पण देश याचा बापाचा आहे का? असं कोणी येऊन नाही बँक उघडू शकत. एक काम कर बाळा, पुढचे 6 महिने नवा व्यापार खेळ. त्यातले रूल बिल समजून घे बाळा. हा, त्यानंतर एक टपडी उघड. चहाची टपरी असते ना बाळा, ती उघड. कळलं का? ती चालव आणि मग माझ्याकडे ये. बरं जा ना बाळा, मी खूप शांतपणे सांगतो. ये रे बाळा, नेहमी मारतो रे बाळा तुला मी. असं नको ना करू बाळा. वाढतं वय आहे तुझं, माझं सुद्धा. हिंसा बरी नव्हे. पाखरा जा, तुझ्या घरी जा. आई वडील वाट बघतायत. हा, जा. मला वाटलंच होतं की तुम्ही आपल्याला हलक्यात घेणार आहे अरे म्हणून. हलक्यात नाही रे बाळा. मला बँक काढायची आहे म्हणजे काढायची आहे. कळलं? मी बँक काढणार म्हणजे काढणार. विषय संपला. अरे तसं नाही, बँक काढणे एवढं सोपं नसतं रे बाळा. सांगितलं ना एकदा, हसून बोलायचं नाही. कळलं ना? बँक काढणार म्हणजे काढणार. ऐकून अरे एकट्याचं काम नाहीये ते. अरे बाबा, एकटा कुठं आहे? आमची टीम आहे अख्खी. कोण आहे? मी, राख्या, बने, विराज आणि चेतना आणि दत्तू हे आहे खनिजदार. काय करायचं? दत्तू खनिजदार आहे. खनिजदार.
ते खजिनदार खजिनदार दत्तू खजिनदार असतो ना ते खजिनदार म्हणतो हे याला माहित नाहीये. तेच. आणि तू काय करतेस मराल तिकडे का जाणार आहेस? ही काय करणार आहे? सल्ले देणार आहे ते आम्हाला ते ही आमच्या- कसले सर ही सल्ले देणार आहे? हा, सल्ले देणार आहे कुठले? गौऱ्या हे बघ काय आहे गौऱ्या गौऱ्या हे मला बोल नकोस सोड हात सोड गौऱ्या नको ना असे सल्ले ही बँकेची सल्लागार हे असे सल्ले देणार आहे? असे सल्ले आम्हाला हे सल्ले नाही रे बाळा तू जा ना बाबा नाही लय लक्षात राहणार तुझ्या अनेक प्रकारच्या परमिशन्स काढाव्या लागतात बँक. अरे मला माहिती आहे रुबीची परमिशन लागते ते रुबी नाही रे आरबीआय म्हणतात त्याला. Sorry. रुबी कोण तेच ना आरबीआय अरे नाही रे जमणार तुला मी परत एकदा सांगतोय याची माहिती वगैरे सगळी काढावी लागते अरे तुला. बाबा सगळी माहिती आहे ना मला अरे बँक फार आवाडव्य विषय हा तेवढी माहिती नसणार तुला. ऐक सगळी माहिती आहे का तुला? होय बाळा मी पुन्हा एकदा विचारतो रे सगळी माहिती आहे का तुला? होय 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 माहिती आहे तुम्ही हुशार आहे म्हणून सगळा अभ्यास करून आलो सांगतो तरी पण हे माहिती आहे का ती माहिती आहे का हे माहिती आहे का ते माहिती आहे का सांगितलं एकदा माहिती आहे म्हणून तर माहिती आहे विषय संपला. मिल गया रे आ गया रे अब इसका तेरदा तिरपिट होएगा. अब आया है पहाड़ों का ऊंचांग का निंचू. पाडो का उंचांका निंचू हे हिंदी कुठला नाही, आता संपला. मला ना ह्याच्या पुढचं स्किट अजिबात आवडत नाही लय मार खायला मला उलट ह्याच्या पुढचं स्किटच आवडतं. मला सोडणार. नाही रे बाळा तर तुला बँकेतलं सगळं माहिती आहे बरोबर आहे. बँकेची व्याख्या काय? बरं जाऊ दे बँकेची व्याख्या जाऊ दे. व्याख्या कधी ऐकलाय शब्द हा? हो ऐकलाय कधी? अशोक मामाच्या तोंडून काय व्याख्या व्याख्या नको विकू. हे बघ पकडलंय सुटणार नाही आता. ये आजा बेटा आज तो है भाई आज तो है रे इसको कैसा मारू रे इसको कैसा मारू रे उसकी भाई ऐका ना सांग मला हा मी बँक म्हणजे काय? ते सांग सामान्य माणसाचे पैसे जिथे सुरक्षित राहतात ती संस्था म्हणजे बँक. बरोबर. बरं मला सांग बँक हा शब्द कुठून आलाय? बँकॉक मधून बँकॉक वरून बँक हा शब्द आला. क्या बात है आज तो है भाई. अरे इटालियन शब्द आहे बँको किंवा एक फ्रेंच शब्द आहे बँकवे त्याच्यावरून बँक हा शब्द आलाय. कळलं? म्हणजे मनी एक्सचेंज टेबल. लक्षात आलं तुझ्या? बँकेचा अर्थ कळला तुला? हा, आता मला सांग बाकी बँकांबद्दल तुला माहिती आहे असं तू आता मला सांगितलं आहे. थांब जरा. हा डीडी कधी ऐकलंयस? कानावर गेलं डीडी? ऐकलंय काय गाणं आहे ना काय? डीडी तेरा डेवर डी अरे डीडी तेरा देवर दिवाना म्हणाला रे. अरे डीडी नाही रे डीडी म्हणजे डिमांड ड्राफ्ट. कळतंय का बोकडा? तो डोक्यात काही घुसतंय का? ऐका ना ओडी माहिती आहे? हे माहित आहे हा, उडी मला मला तुम्ही मारू नका. मला माहित आहे उडी मारतोस उडी म्हणून उडी मारतोस. अरे उडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट. कळतंय का तुला? ओव्हरड्राफ्ट काही माहित नाहीये. मी घरी जातो तू प्रोटी खातो 30-40 वर्षांनी येतो. नाही अरे नाही बाळा आत्ताच ये. आता बस थोडा मार खा. आयुष्यभर तूपच लावायचं शरीराला. हा, आता मला सांग हा हे झालं मला सांग नाक्यावरची बँक किती वाजता उघडते ते तरी माहिती तुला? मला माहित आहे. काय माहिती आहे? मुर्गन अनाचे मेंदूवडे विकल्यानंतर म्हणजे मुर्गनांना बँक समोर मेंदूवडे लावतो ना ते सगळे संपले की बँकवाले येतात चलो बँक खोलो आता बँक उघडतात. अरे पिंडोक माणसा बँकेची एक वेळ ठरलेली असते. त्याआधी तो तुझा आहे ना अण्णा का तो मुर्गन अण्णा तो वडे घेऊन निघून जातो. अच्छा. ठीक आहे वडे तो विकतो आणि चलो भाई हो गया का वडे अभि खोलू असं नसतं ते. लक्षात आलं? म्हणजे बँकेच्या व्हरांड्यात तो वडे विकतो त्याच्या मागे बँक सुरू असते असं नसतं ते. अच्छा. लक्षात आलं? याला काहीही माहित नाहीये बाबा, नुसता बसलाय हा इकडे. सगळा अभ्यास झालाय बाबा तुम्हाला काही झालेलं नाही. पाठ केलं होतं समजा तुझं अकाउंट आहे. तुला अकाउंट म्हणजे माहिती काय असतं? माहित आहे. जर तुझं अकाउंट आहे हा आणि तुझ्या अकाउंट मधले पैसे तुझ्या नंतर कुणाला तरी मिळावेत यासाठी तू बँकेत काय करतोस? नामो निशान नामो निशान
बरे बाळा. आता बरोबर आहे बरोबर मला माहित आहे ना बरोबर आहे हे बघ आता मागून गेला इथून मारल मला मी पण शान आहे ना मी बघ ना कुठे गेला अबे काय इकडे गेला इकडनं मारलं यार काही येत नाही ह्याला नाही. याला काही येत नाही तुझा बाबा ऐका बाबा खूप मार मी दमलो आता, मार मार. बाबा बाबा हे बघा ऐक मी दमलो गं. बाबा आम्ही सगळी तयारी केली आहे हे बघा अकाउंट ओपन साठी फॉर्म असतो ना तो मी स्वतः तयार केलाय बाबा तू तयार केलंयस हो खारुताईचं नाव खारुताईचा पत्ता खारुताईचं लिंग हे कशाला लिहायचं बँकेत अकाउंट ओपन करायला खारुताईचं लिंग कशाला लिहायचं बाबा ज्याचं अकाउंट उघडायचं त्याची माहिती लिहावी लागते ना बापरे खारुताई नाही का खातेदार असं असतं ते बावळट खारुताईचं लिंग असं देणार आहेस तू ही तुझ्या अरे जा रे तुम्ही चला निघा निघा नाही नाही बाबा बाबा बस झालं, बस करा. मला सोडा यार. अरे नाही नाही येणार रे प्लीज बाबा शेवटचा चान्स गौरव आता नीट उत्तर दे गौरव सगळा अभ्यास केलाय का त्यांना बघितलं की विसरायला होते बाकी काही नाही मी सगळा अभ्यास करून आलोय शेवटचं गणित घालतो तुला मी काय शेवटच्या प्रश्नाचं उत्तर दिलंस तर तुझं पुढे ऐकेन मी काय तयार आहेस हा तयार आहे समजा मला 50 लाखाचं गृह कर्ज पाहिजे तुझ्या बँकेतून 8.72% 8.72% 20 वर्षाचं कर्ज हवंय 50 लाखाचं EMI किती होईल बोल ना, बोल बोल अरे पुढे काय हे काय अरे काय बोल ना बोल EMI किती होईल नाही नाही, आता थांब 50 लाख रुपये हा ह्याच्यावर कर 50 लाख रुपये पाहिजे ना किती टक्क्यांनी 8.73% कशाला डायरेक्ट घेऊन टाका ना म्हणजे 50 लाख घेऊन टाका आपलीच बँका ना कधी पण द्या नाही दिले तर चालतील चेतनाचे बाबा म्हणून घेऊन जा ना नाही 50 लाखावर 8.72% 20 वर्षासाठी EMI किती होईल सांग मला म्हणजे 50 लाख आहे ना हम्म. 50 लाख येते गौरव 872% बरोबर ना हा शून्य गेला हा शून्य गेला इकडच्या 2 शून्य इकडे घेतली ए ते टक्केचे 2 शून्य ते काय घेतो टक्केचे इकडे 1 आणि खाली असतं ते काय घेतोस बावळटा तुझ्या बापाचे ते चुकून झालं थांब जरा हा सॉरी हा 50 मी काय म्हणतो हम्म. डायरेक्ट राऊंड फिगर करा ना 9% घ्या ना 8% 8.72% चाललंय 50 लवकर सांग मला वेळ नाही कस्टमरकडे वेळ नसतो फार 50 लाख 8.72% गुणिले 20 शून्य गेला शून्य 22 रुपये 22 रुपये 50 लाखाला 22 रुपये हप्ता मरशील कस्टमर उड्या मारतील तुझ्यावर मेल्या चुकले चुकून झालं थोडस जरा हा असं करतो नीट कर गौरव 50 लाख गुणिले 872 बरं 8चा गेला 1,22,00,000 50 लाखाचा EMI 1,22,00,000 सॉरी काहीतरी चुकतं यार आता 50 लाख रुपये आहे ना 50 लाख आहे एकक दशक शतक दशक शतक पठाण बाबा माझी चप्पल 42 बाबा गौरव बाबा अरे. वा वा कहर परफॉर्मन्स कसा था MHJ या बँकेचे तुम्ही सगळे फेवरेट खारुताई आहात आणि तुम्ही खातेदाराच्या ऐवजी खारुताई समय कुठून सुचतं तुला हे यार अशक्य आहे अशक्य म्हणजे दरवेळेला या सिरीजमध्ये काही ना काहीतरी तुला सुरू करायचं असतं आणि दरवेळेला तुझा अभ्यास इतका रंजक असतो गौऱ्या की क्या बात आहे वा वा समय फॅन्टास्टिक चेतू ॲज युजल मजा आली अफलातून मजा आली थँक्यू सर मंडळी प्रेमाच्या खऱ्या शपथा या निरोप घेताना घेतल्या जातात तर मैत्रीच्या खऱ्या शपथा या दारूच्या टेबलावर
याच मैत्रीचा शपथविधी आता आपण बघणार आहोत आणि त्यासाठी मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अवलिया जत्रेकरी. मजा आहे. तीन क्वार्टर झाल्यावर मजा आहे. चला एक काम करू आता, जाऊया पान खाऊया. पाहिजे पान पाहिजे आणि मी स्वतः तुम्हाला सोडणार नेऊन. आज गाडी तुम्हाला भाई चलायगा. पण दादा येताना हॉटेलला पण चालत आलो. चालत आलो ना. तुमचा दादा नाराज आहे तुमच्यावर. का दादा रुसलोय मी, नाराज आहे. कशाला म्हणजे मुंबईत माझं घर असताना तुम्ही हॉटेलवर थांबताय, पट्ट तुम्हाला. लग्न झालंय तुझं आता. अरे दादा तुझं घर आहे ते आपलं घर आहे ना दादा. आपलं घर आहे ना. एवढं तर करते. हॉस्टेलला असताना आम्ही आमची रूम होती ना हॉस्टेलची, ती अभ्यास असं आहे, ती आमची रूम आहे ना, ती आम्ही अभ्यास करणारी पोरं होती ना त्यांना भाड्याने द्यायचो आणि तुझ्या रूम वर तर पडी घासायचो ना दादा. चालायचं तुझ्याकडेच होत. अरे तू असं बोलशील. मेरे जान आहे मेरे तुम म्हणजे काय सेफली घेऊया म्हणजे कसं पप्पी येतं ना दादा मला पप्पी. कसं आहे भारी आहे का नाही. सर तुमचं बिल 2894 सर. लाईट पाण्याचं बिल दिलंय. नाही तुमच्या दारू पाण्याचं बिल. एवढं चल बाबा तेवढं झालंय. कार्ड चालतंय. हा सर. एक कार्ड नाही. थांब तू कुठं दे तू बिल. मी देणार बिल. मी देणार बिल. अरे केवढं केलं आमच्यासाठी तू यार. तुला माहितीये हॉस्टेलला होतो की नाही आम्ही, ह्यांनी सगळा खर्च केला आमचा. बिल तू नाही द्यायचं, मी देणार बिल. बिल तू देणार. तुझ्याकडे तू त्याच्याकडनं बिल घेणार. अरे ते देतात सर. काय देतात काय. अरे मी देतोय ना बिल. अरे तुला सांगितलं बाबा नको मी हाय ना येत. तू बिल अजिबात द्यायची गरज नाही. मी हाय ना. मी असताना तुम्ही बिल भरायचं तर नाही. दादा चल तुझं काय कार्ड आहे घेऊन जा. कार्ड बाबा काय कार्ड द्या सर. कार्ड आहे कार्ड घेऊन जा. चालेल दे बिल तू. देतो ना. हा सर. घाबरतो का मी. दादा बोलतो कशाला नाही. हा तर घे ना तू. घे नाही त्याचं घे. तू माझं घे कार्ड. माझं घे. त्याच्याकडे गेला तर लक्षात ठेवा. सर त्यांनी मला बोलवलं बिल देणार म्हणून मी गेलो त्यांच्याकडे. काय झालंय मी सांगू आता फायनल. बिल कोण देणार ते जिटर सांगणार. आता जिटर कोण आला मध्ये. जिटर जिटर म्हणजे काय रे. स्क्रिप्ट मध्ये सातारी कॅरेक्टर नसलं की रोहित मानेच्या डोळ्यासमोर येते ते जिटर. मी वेटर. सर वेटर तो इकडे समोर सर. तू सांगशील कॅरेक्टर बद्दल. कॅरेक्टरची कन्सिस्टन्सी इकडे आहे. सर तुम्ही सर प्रसाद वक्ता सगळ्यात आवडता नट. उद्या जर एखादी आर्ट फिल्म केली का नाही घेते बघ नॅशनल अवॉर्ड. सर 2 मिनिटं ऐका. दादा सावत्या देऊन टाका. नाही तू सांग धाकटा भाऊ दिल देणार का थोरला दिल देणार. सर मला काय करायचं कुणी पण द्या तुम्हाला जमेल त्याने द्या सर. मला त्याचं असं दात खाऊन बोलू नको. सर मी दादा 2 मिनिटं दात खाऊन बोला ना. सर मी तुला धाकटा भाऊ देणार का थोरला भाऊ देणार. सर धाकट्यान दिलं तरी चालेल थोरल्यान दिलं चालेल. जमत नसेल तर दोघांनी 50-50 द्या पण द्या सर मला. असं नाही चालणार. कोणी द्यायचं सांगायचं तू. कोण देणार. अरे कुणी तरी मला झोप यायला लागली. झोप येते जाते मगापासून. सर 12 वाजले पोलीस येतील राडा करतील सर. माझी नोकरी जाईल सर. मग तू माझ्या घरी चल. माझ्या घरी सर माझ्या घरी येतो. नाही तुमच्या घरी येऊन काय करू सर. तुला माझी बायको आहे ना प्रीतम सर. तिच्या हातचं आहे ना ते वांग्याचं भरीत खायला देतो सर मला 1 नंबर बनवते माझी. अरे मिसेस आपली जेवण बापरे 1 नंबर. तुला माहित आहे माझी नीलम मला कशी पटली. प्रीतम असेल सर. मग मी काय बोललो आता. नीलम बोला सर. 3 क्वार्टर झाल्या समजून घ्या. सर सर नीलम मला कशी पटली माहिती आहे का. सर या अभिनयाच्या जोरावर तो पटली नसेल नक्की सर. लय बोलतोय सर नाही. किचन खाली आहे का. हो सर. चल 2 मिनिटं. सर नको सर. सर नको सर नको सर. सर सर मला शेवटचं सांगा तुम्ही बिल देणार की नाही सर. देतो रे बाबा तुझं बिल. सर मला मॅनेजरला बोलवायला लागेल सर. आजा बोलू. तुम्ही जाम सतवताय सर मला. सर मॅनेजरला मी बोलवेन सर. रमेश काय झालं. काय दांगडो चालू आहे. सर मग अर्धा तास झाला सर बिल देत नाहीये सर. साहेब अरे चाचा चौधरीचा साबू आला.
हे चालू आहे सर मगापासून. झालं का असं साहेब 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 मी साबू नाही, मी आमचे मालक आहे ना त्यांच्या बाबू आहे. अरे तू यार एवढा मोठा माणूस तुझं नाव टोपण नाव आहे माझं बाबू. मॅनेजर मॅनेजर आहे मी. साहेब बरं साहेब मॅनेजर आहे. हा कॅश मध्ये पे करता का कार्ड मध्ये काय कसं बुवा? कार्ड मध्ये मी आधी सांगितलं कार्ड मध्ये पे करतो. हे घे बाबा कर स्वाप कर स्वाप कर. इथे इथे कुठे swap? अरे या मशीन मध्ये स्वॅप करावं लागेल. अरे साबू साहेब हा याच्याने पैसे नाही जमा होणार सर. काय होणार मग? हे विजिटिंग कार्ड आहे. अयो सॉरी सॉरी हे कुठे टाकू मी? सॉरी सॉरी अरे सावते हसतोय तू दे ना यार. मगापासून बोलतो मी देतो दादा मी देतो. देत तर आहे नाही पैसे देऊन टाकणार त्यांचे. भांडू नका. आवाज काय चढवते माझ्या तुला बोलतोय तू पैसे दे. ए फुकट्या तू काय बोलतो मला फुकटा कोणाला बोलला तुला तू? बोलू फुकट्या अरे सावत्या काय? मी होतो ना काय म्हणून तुला नोकरी मिळाली लक्षात ठेव. भांडू नका. कुत्र्यासारखं फिरायचं असं इकडे. तू मला फुकट्या बोलतो काय रे? कुत्र्या कोणाला बोलतो रे तू? तुला बोलतोय. नका मारू नका साहेब साहेब असं काय करता मारू नका ना. ऐका ऐका तू मारलं? ऐका. दादा मारलं तुला नका मारलं ना नका ना. कशाला मारलं? ओ साहेब नका नका ना. अरे नका ना. हे बघा, कशाला मारलं? झगडे नका करू. झगडे नका करू. त्याच्यासाठी मारलं मी याला. आपला जीव- ऐक, ए, तू माझी नको पडू. मध्ये कसं पडते आमचे तू तुला माहितीये तू बाय ना. तू त्याला मारलं. सर 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 मी मारू सर मी मारू. नाटक करतो याला मार आधी. थांबा सर. उठ रे उठ रे. तुझ्या आईला तुझ्या मार मार. मस्ती आली छटाकभर पितात मस्ती करतात. यांना वाटतंय आपल्याला लागतंय म्हणून. दादा 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 उठ रे उठ रे. दादा उठ रे. ए, उठ रे. दादा अरे डबड्या तोंडाच्या हा चला पैसे काढा रे. पैसे काढा. ये घे टाकीस तरच पैसे आहे बाबा. तू इतकं मारलं टाक टाक बाबा हात काढून. हाय का 100 रुपयाची नोट असेल बघ काढ. हाय ना हाय. ए, टिप म्हणून ठेव. टिप बाकीचे म्हणून ठेव. पैसे. ए बिलाचे पैसे, हॉटेलची जी नासधूस केली त्याचे पैसे, याचे अजून टिप, सगळे पैसे. ये घे याचे नाही काय टिप घे. हे काय अंगठी सासऱ्याने दिली निघत नाही पण. ए चाकू घेऊन ये याचे बोट कापू आपण. दिली तू कुठं लगे. हे काढ. काय हे काढ. शान्या याला हात लावलास ना तर मी देऊन टाकेन. घेऊन जा. पटकन काढ नाही तर गळा कापून मी दिलं ना मी काय बोललो. चल रे निघ नाही तर डिबरे घासाडायला ठेवीन तुला इथे मी. काय कराय डिबरे घासाडायला म्हणजे भांडे घासायला. चला निघा. भांडा भांडी करू नका. जे काय करा तिकडे करा. वा भांडा घासा भांडा यांची कॉमेडी काय करायचं. सावत्या जातो इथं मुंग्या आल्या कसं काय आल्या एवढ्या? सर सर मला अजून एक मारायचंय. जा मला एक मारायचं. मार. शेवटची मारामारी मला फारच आवडली. झकास परफॉर्मन्स. सही. बेधुंद करून टाकणारा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की असे विषय आले मैत्री किंवा पोरं पोरं धिंगाणा घालतात की तुम्ही तिघे पण खूप खुलता आणि खूप नॅचरली परफॉर्म करता. तसंच झालं आज पण. श्यामदादा उत्तम, श्रमेश मस्त फोडणी दिलीस, खूप मजा आली. मंडळी आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहेत सोनेरी क्षणांचे मानकरी. तेव्हा बघायला विसरू नका उद्याचा भाग. बघत रहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. नमस्कार मंडळी. तडावाच्या बाउन्सरवर हास्याचा टोलेजंग षटकार मारण्यासाठी सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा चौकार. मंडळी गवयाचं पोर पण सुरात रडतं असं म्हणतात. पण हीच अपेक्षा जर गवयाच्या नवऱ्याकडून केली तर यातून काय धमाल घडते ते बघूया पुढील मुलाखतीमधून, जी आपल्या समोर घेऊन येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप,
कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि जळगावचा जाळंधोर हेमंत पाटील. प्रेक्षक हो, या सुरेल गाण्यानेच आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. तुमच्या सगळ्यांचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे कलाकारांशी गप्पा टप्पा, अर्थात मनोरंजनाचा छै छप्पा. छै छप्पा. तर प्रेक्षक हो, आपल्याला माहितीच आहे, ताई तुम्हालाही सांगते, आमच्या कार्यक्रमात वेगवेगळे दिग्गज कलावंत इथे उपस्थित असतात आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारतो. तर प्रेक्षक हो, आजच्या आपल्या पाहुण्या आहेत सुप्रसिद्ध गायिका ईशा डे. ताई जोरदार टाळ्या. ताई ताई आमच्या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. ते मला सांगा, तुमचा इतका प्रदीर्घ असा सांगीतिक प्रवास आहे, पण या गाण्याची सुरुवात नेमकी कधी झाली? खरं सांगू का, मला असं वाटतं की संगीताचे गर्भसंस्कारच झाले माझ्यावर. म्हणजे घरातच संगीत होतं, त्यामुळे तिथेच प्रवास सुरू झाला होता असं मी म्हणेन. पण खरं सांगायचं तर मला असं वाटतं की माझी खरी साधना लग्नानंतर, म्हणजे माझ्या यजमानांच्या साथीमुळे सुरू झाली. खरी साधना तेव्हा सुरू झाली. वा वा वा, तुम्ही यजमानांचा उल्लेख करताय, आवडलंय मला. नाही ताई, पण मला सांगा, म्हणजे लहानपणी आवड होती, तुम्ही गाणं शिकत होता, तारुण्यातही गाणं तुमच्या सोबत असेल, पण लग्नानंतर स्त्रीचं आयुष्य बदलतं नाही का? हो ना, म्हणजे घर संसार मुलं बाळ या अशा सगळ्या परिस्थितीत गाण्याकडे तुमचं कधी दुर्लक्ष झालंय किंवा घराकडे दुर्लक्ष झालंय असं कधी घडलंय का? ते तुम्ही अगदी उत्तम विषय छेडलायत. कारण का हा खूप महत्वाचा विषय असं मला वाटतं. कारण आपण सर्रास बघतो की मुले लहानपणी संगीताची साधना सुरू करतात, पण असं होतं की लग्नानंतर मुलींचं असं होतं, मला वाटतं की संगीताची साधना कुठेतरी दुरावली जाते. म्हणजे कर्तव्य वाढतात, बदलतात आपण म्हणूया. तर तेव्हा ती निष्ठा, ते पॅशन खूप महत्त्वाचं असतं. आणि माझ्या बाबतीत मी म्हणेन की मी फारच भाग्यवान ठरले की मला यजमान असे मिळाले की ज्यांची साथ फारच म्हणजे उत्तम होती. म्हणजे मी तुम्हाला सांगते, ते होते म्हणून मी आज जिथे आहे तिथे आहे. वा वा. नाही, मला एक जाणवलंय, तुम्ही बोलताना हात असा प्रेक्षकांमध्ये केलात. तुमचे यजमान इथे प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत का? हो, आले ते आज. म्हणजे अरे वा, काय सांगता. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या ना, या वर या. नाही, मी नाही त्यांच्या नवरा. मी का नमस्कार कशाला गेला? नाही नाही, ते नाही, ते त्यांच्या शेजारी बसलेत ना. कोण ते बघा. उभे राहा ना. उगाच दुसऱ्यांकडे बोट करतायत सगळे. उभे राहा. पृथ्वी प्रताप हे रसायन शास्त्राचे अभ्यासक आहेत. रिसर्च करतात, PhD आहेत. वा, नमस्कार पृथ्वी प्रताप सर. नमस्कार. अलभ्य लाभ सर, तुम्ही मंचावर या अशी मी तुम्हाला विनंती करते सर. नाही 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 नाही, मी इथूनच नमस्कार म्हणतो. मी तिथं नाही. नाही सर, सर हा योग आम्ही असा जाऊ देणार नाही सर. तुम्हाला यावं लागेल. या ना सर. अगं बाई, तुम्ही बोलता. अहो नाही, ते फार लाजरे, ते नाही यायचे. ते त्यांच्या क्षेत्रातलं त्यांचं काही बोलायचं असेल तर अगदी असं भडाभडा बोलतील. पण इथे मितभाषी असतात. हो, आपल्या क्षेत्राशी त्याचा थेट संबंध नाही ना तसा त्यांचा. तरी पण एकदा आले असते तर छान वाटलं असतं सगळ्यांना. आम्हाला आवडलं असं तुमच्या दोघांकडनं ऐकून घ्यायला, तुमच्या गमती जमती. खरं सांगू का, मलाही हे पटतंय. म्हणजे मी प्रत्येक मुलाखतीत यांचा उल्लेख करते, पण ते कधीच कॅमेरा समोर येत नाही. मला असं वाटतं तुम्ही आज यायला हवं. इतका आग्रह करताय, त्या एकदा चेहरा दाखवा लोकांना. सर या. अहो, माझ्या पाठीशी कोण इतकी वर्ष उभे ते कळू दे लोकांना. या ना. मी इथे बरा आहे. या ना सर, सर या ना प्लीज ना. असे नाही यायचे ते. माझ्याकडे किल्ली आहे. आता बघा. अगं बाई, जेवढंच बसायचं तुम्हाला एवढं काय लाजून राहिले. नाही बायको राहिले, लगेच जेवण बसलो. तुमचं काय काम आहे? तुम्हाला बोलावलंय वरती? वा, लागवेन मी. आहे ना बाला, मी याद मध्ये असू द्या, बसा. मस्त आहे. माफ करा, माफ. तर पृथ्वी प्रताप सर इथे उपस्थित आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त सर.
वा सर. नमस्कार नमस्कार सर तुम्ही इथे आलात आम्हाला छान वाटलंय. मी तुमच्याकडे येणार आहे सर, तुमच्याशी गप्पा मारणार आहे, पण तत्पूर्वी मी ताईंशी बोलत होते. ताई तुम्ही मला सांगत होतात की गाण्याचा प्रवास तुमचा नेमका कसा सुरू झाला. हो तो आपला विषय राहिलाच. हो म्हणजे ना. मी म्हणत होते की लहानपणापासूनच संगीताची साधना सुरू झाली. घरातच संगीत होतं. घरात संगीत तिच्या लहानपणापासून आहे. मुळात माझी आई शास्त्रीय गायिका. आई तिची आई शास्त्रीय गायक आहे. तिची आई शास्त्रीय गायक आहे आणि बाबा गेले. यांच्या गाण्यामुळे गेले. नाही आई शास्त्रीय गायिका आहे म्हणून बाबा गेले का तर नाही, आणि बाबा गेले म्हणून आई शास्त्रीय गायिका झाली का तर नाही. तसं नाही. हे मुळात ही दोन वेगळी संयुग आहेत. की आई तिची गायिका झाली, बाबा तिचे गेले. त्याच्यात मला तू सांग यांचा असंच होतं. इतके विचार करत असतात ना, म्हणजे रसायन शास्त्र तज्ज्ञ असल्यामुळे त्यांच्या डोक्यात त्यांचा रिसर्च किंवा प्राध्यापक असल्यामुळे तो अभ्यास असं एक काहीतरी बोलत असतात आणि दुसरा विचार मनात येतो आणि त्याच्यात मी बोलून पटकन असं करू नका. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, अर्थ बदलतात वाक्यांचे. हरकत नाही हरकत. ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये म्हणा किंवा तुमच्या दौऱ्यावर सर तुमच्या सोबत कधी असायचे का. नाही ते त्यांच्या कामातच इतके व्यग्र असतात ना की त्यांना अशी कधी माझ्या बरोबर दौऱ्यावर वगैरे यायची संधी नाही मिळाली तशी. आमचं कसं, मला दौऱ्याला जाता नाही आलं, पण म्हणजे ती दौऱ्याला जायची. आम्हाला 2 मुलं आहेत. दौऱ्यावर झाली मुलं. नाही म्हणजे ती दौऱ्याला जायची म्हणून आम्हाला मुलं झाली का तर नाही, आणि आम्हाला मुलं झाली म्हणून ती दौऱ्याला जायची का तर नाही. करताय तुम्ही पुन्हा एकदा ती 2 वेगळी संयुग आहेत, 2 वेगळे कंपाऊंड्स आहेत. आम्हाला मुलं झाली ही खरं तर रासायनिक क्रिया. पण ती दौऱ्याला मी घरी असायचो, पण मी ती दौऱ्याला तू सांग. पण खरंच मला असं वाटतं की मी दौरे किंवा ह्या मैफिली बैठकी हे सगळं करू शकले कारण हे होते. तू जा इथे मी आहे, सगळं मी सांभाळीन, ह्यांच्या तू जा या एका तू जा मुळे मी हे सगळं करू शकले. मी म्हणालेलो, मी हिला बऱ्याचदा म्हणालेलो तू जा म्हणाला. सरांचा स्वभाव बराच मिश्किल दिसतो. नाही जाणवतो. मितभाषी आहेत पण मिश्किल स्वभावही आहे. छान आहे. हा संगम एक वेगळाच जुळून आलेला आहे. पण ताई मला आता सरांकडे वळायचंय. म्हणजे तुम्ही इतका गोड गळ्याचे, एक युनिक असा आवाज आहे तुमचा. सर घरात तुमचा रियाज ऐकत असतील. सर आज तुम्ही गा ना सगळ्यांसाठी. गाल ना सर. मला गाणं नाही गाता येत. अहो सर असं नाही कसं म्हणताय. सर गा ना 2 ओळी गा आमच्यासाठी. अरे म्हणा गाणं. मला गाणं गाताच येत नाही मुळात. सर ते म्हणतात नाही का, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, वाढ नाही पण गुण लागला. तुमच्या घरी एवढा मोठा ढवळ्या असताना तुमचा पवळा नाही झाला. आश्चर्य आहे की नाही सर तुम्हाला थोडं तरी. मला खरंच गाणं गाता येत नाही. मागे एकदा मी गुणगुणलो होतो तेव्हा हे कोण रे असं मी स्वतःला विचारलं होतं. नाही गाणं म्हटलं पाहिजे. नाही असं नाही चालणार. तू बघा प्रेक्षक, म्हटलं पाहिजे की नाही, ऐकायचं की नाही. नाही खरंय म्हणजे माझी जर का बायको एवढी मस्त गाणारी राहिली असेल बुवा, तुम्ही लगेच गाऊन टाकलं असतं. थांबा असं म्हणूनच टाकलं असतं मी. नाही मला माहिती आहे, मला गाण्याच्या अंगणी आहे, पण मी आणि माझी बायको डायरेक्ट म्हणतो आम्ही. नाही माझ्या बायकोला बी अंगणी आहे गाण्याचं, पण तरी आम्ही गाणं म्हणून टाकतो. इथलं जोरदार गाणं म्हणतो. तुम्हाला झलकत दाखवलीस मी. तुम्हाला विचारलंय. गप्पा बसा. इथे कार्यक्रम सुरू आहे कळत नाही का. इथे बसापेक्षा घरी जातो मग मी. काय बसा इथेच बसा. नंबर लागलाय. काही नाही हो. ते प्रेक्षकांची मध्ये काही हरकत नाही. प्रेक्षक आमचे देव असतात, ते आहेत म्हणून आज आम्ही आहोत. आणि मला खरंच गाणं गाता येत नाही, तर मी गायलो असतो. नाही सर असं नका म्हणू सर. सर बघा ना, म्हणजे साक्षात घरात असं गाण्याचा खळखळ झरा वाहत असताना असं ओंजळीत पाणी धरायचं नाही म्हणजे कसं. मला खरं घ्यायचंच नाही ओंजळीत पाणी. म्हणजे आता मी शास्त्रज्ञ आहे, रसायन शास्त्रज्ञ म्हणून हिने ओंजळीत सल्फ्युरिक ऍसिड घ्यायला हवं का. विनोद केला. मला असं म्हणायचं आहे की आता गायिकेचा पती आलाय म्हणून गा,
पण मग शास्त्रज्ञाची बायको आहे म्हणून प्रयोग करून दाखवा असं का नाही? अया म्हणजे ताई तुम्हाला प्रयोग पण करता येतात का? आमच्या प्रेक्षकांना आवडतील हो तुमचे प्रयोग बघायला. काय साहित्य लागेल सांगा, लगेच प्रयोग करून दाखवा तुम्ही आम्हाला. हा? चालेल. एकदम मनोरंजनाचा नाही. छैया. नाही, उपहास माझ्या पहिल्या वाक्यात मी उगाच घातला. गा तुम्ही 4 ओळी गाच. मला प्रयोग वगैरे मुलाखत पुढे गेली पाहिजे. आता गा ताई चला. म्हणतायत तर तुम्हाला गावं लागेल की नाही सर? गा ना, गा ना. हो. काही नाही चल, होतं. बनावं. गा. अरे म्हणा ना. तुमचं आवडतं गाणं आता तुमच्यासाठी गायला मला अगदी नेहमी बसवून गायला लावता. एक दिवस तुम्ही गा की मला पण ऐकू. माझ्या प्रेक्षकांसाठी तरी गा. हो, गा. काही नाही होतं सर. गा. बस. बापरे. म्हणजे नाहीच ना. म्हणजे अंग नाहीच ना काही गायनाचं वगैरे? नाही असं नाहीच आहे त्यांचं. पण मी म्हटलं मला गाणं गाता येत नाही मी म्हटलं होतं. हरकत नाही. पण म्हणजे हे काही वेगळी कला वगैरे असं? हं? नाही मी खरं सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं की इथे काहीतरी परफॉर्म वगैरे करायचा आत्मविश्वास कमी पडतो. नाही तर खूप हुशार माणूस आहे, त्यांच्या क्षेत्रामधलं काही बोलायला सांगा आपल्याला कळणारही नाही. असे शब्द बोलायला लागतील ना, काही कळत नाही आपल्याला. पण खूप हुशार आहेत. आणि तुम्हाला सांगू सासूबाई मला नेहमी ह्यांच्या आई मला नेहमी सांगतात की लहानपणी नाच रे मोरा, ते शाळेचं गॅदरिंग वगैरे असतं ना, तर नाच रे मोरा एकदा त्यांचा होता आणि पहिल्या रांगेत त्यांना उभं केलं होतं. फार सुंदर नाचायचं म्हणा. बघा सर प्रेक्षक, गप्पांच्या ओघात आपल्याला यांचा एक छुपा रुस्तम गुण कळलेला आहे. तर तुम्ही गाऊन नाही दाखवलं तरी छान 2 स्टेप तरी करून दाखवा, नाचून दाखवा आम्हाला. नाचाल मस्त नाचू शकतो. एवढं काही सर नाही काही म्हणायचं. नाही मला नाचता येत नाही. मुळात मी तिसरीत केलेलं नृत्य पुन्हा आता करून दाखवणं म्हणजे मूर्खपणा आहे. काय हो, कधी तुम्ही काही करत नाही. करा, काही नाही होत. करा. मी प्रेक्षक गाते. हो, तुम्हाला बघायचं की नाही सरांचं नृत्य? अरे मग वा म्हणजे खरं तर गाण्याच्या कार्यक्रमाला आलो होतो पण आता नृत्य पाहून घेऊ. हा बघा सर होऊन जाऊ दे. मी गाते. करा करा ना, काय एवढं. चला नाही करतील बघा ते. ताई गाणं गाताय, तुम्ही नाचा. माझ्यासाठी. काय करायचं? नाचा, हो, चला नाचा. हा, मनोरंजनाचा ताता थैया काही चप्पा नाव घ्या एकदम. नाचा आहे. हा. चल होऊन ते जाऊ दे. माझ्यासाठी करणार. हा. बापरे फारच तर केला मोरो तरबो. म्हणजे एवढा डिल्ला डसक मोर मी आजपर्यंत नाही पाहिला. अरे मोर कसा थुई नाचला पाहिजे. थुई नाचला पाहिजे बा. काय चाललंय तुमचं? बसा तिकडे. मोर नाचवून वा. दाखव. हा, बसा तिकडे. अरे याच्यातच करताय तू. मोर नाचवून दाखवला पाहिजे की नाही? तू इथे बसताय, तुमचा इंटरव्ह्यू घेऊ? नाही, आगाऊपणा चाललाय. माफ करा ताई, माफ असं करा. नाही काही हरकत नाही. प्रेक्षक हो, पण बघा ना म्हणजे कसं दुर्दैव असतं ना. म्हणजे एका बाजूला गळ्यात गाणं असं रुंजी घालतंय आणि एका बाजूला गाण्याचा कलेचा काही ओका ठोकळत नाही. पण आता काय करणार? गाठी बांधल्यावरती मग आपण काय करणार? खालती कुणीतरी म्हटलेलंच आहे. कुणी नाही म्हटलेलं आहे, तुम्ही म्हटलेलं आहे. अत्यंत तद्दन फालतू वाक्य आहे हे कुणी म्हटलेलं नाही आहे, हे तुम्ही म्हटलेलं आहे. खरं तर हे वाक्य कुणीतरीच म्हटलेलं आहे. या लायकीच आहे. इथे बोलावून मला अपमान करणार आहात का? मला हिरवण्यासाठी बोलवलंय का इथे? तसं नव्हतं. एखाद्या माणसाला नाचता येत नाही, गाता येत नाही म्हणजे त्याच्या अंगात कला नाही असं आहे का? तसं असेल तर तसं सांगा. कारण रसायनशास्त्र ही सुद्धा एक कला आहे, ती तुम्हाला जमत नाही. माझं प्रावीण्य आहे त्यात, मी पारंगत आहे त्यात. तुम्हाला जमणार आहे रसायनशास्त्र? एका माणसाला तुम्ही बोलवता आणि त्याला म्हणता नाचून दाखव, गाऊन दाखव. त्याला नाही येत नाचता गाता. तो काय करू शकेल? पण त्याचं रसायनशास्त्र चांगलं आहे. आणि रसायनशास्त्र सुद्धा ही कला आहे. म्हणून आर्किमिडीज विवस्त्रावस्थेत युरेका म्हणत ओरडत गेला होता. कारण ती कला आहे. त्याचा शोध लागल्यानंतर तितकाच आनंद मिळतो जितका एखाद्या गायकाला एखादी चीज गाताना मिळतो. माफ करा पण तुम्ही जो साबण लावता ना, तो सुद्धा विज्ञानाचा शोध आहे, लक्षात ठेवा. ती कलाच आहे. चिडू नका ना. नाही मी चिडत नाहीये ईशा. मी या वृत्तीचं विघटन करतोय, लक्षात घे. मला नाही थांबायचं या कार्यात. आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं. साहेब. माफ करा. अरे साहेब, ताई, साहेब, जरा- ऐका हो. खूप भारी थॉट आणि खूप भारी परफॉर्मन्स गाईस, मजा आली. तर सदा पृथ्वीक, मी गेले 2-3-4 शेड्यूल वाट बघत होतो की मला तुला कधी मिठी मारता येईल. आणि आज तू तो दिवस आणलास.
लाजवाब मस्त होती कॉन्सेप्ट आणि लिहिलं पण मस्त होतं. रसिका, फार उत्तम ऑब्झर्वेशन दिसलं तुझं. म्हणजे या अशा प्रकारच्या कार्यक्रमांना ज्या निवेदिका असतात ना, त्या बऱ्याचदा डोक्यात जातात. तू जे ऑब्झर्व करून जे मध्ये मध्ये पेरत होतीस किंवा कार्यक्रमाचं नाव प्रत्येक वेळेला चुकीचं घेणं, हा तुझा आजचा जो छैया होता तो म्हणजे लाजवाब होता रसिका. मस्त. ईशा, सुरुवातीला तू जे गायलीस त्याच्यानंतर असं वाटलं आज स्किट नको, आज गाणंच होऊ दे. सही आहे. वा वा. लाजवाब गायलीस दोन्ही वेळेला. फॅन्टॅस्टिक. आणि थ्रू आउट तो गोडवा तू त्या कॅरेक्टरमध्येही ठेवलास. वा वा वा. पृथ्वी, लाजवाब प्रेझेंट केलंस तू हे कॅरेक्टर. लाजवाब. पृथ्वी, आय लव्ह यू. आय लव्ह यू. खूप मजा आली, खूप मजा आली. मला असं वाटतं की पुढे जाण्याआधी आपण हेमंतला पण स्टेजवर बोलूया. त्याचा पण नाच रे मोरा आम्हाला खूप आवडला. हेमंत, प्लीज कम ऑन द स्टेज. सई. ईशा, खरंच सुंदर गायलीस, मजा आली. रस्सा कडक. मला असं वाटतं की एक छान कॅरेक्टर मिळालंय आणि त्याच्यात तू अनेक बारकावे पकडलेस. ही तर झलक होती, पुढे काय होतं हे मला बघायचंच आहे. हेमंत दादा, तुमची फोडणी कडक होती, फार मजा आली आणि असेच शाईन होत राहा. पीपी, मी तुला फ्लॉलेस हे नाव उगाच नाही दिलंय, कारण तू आहेस फ्लॉलेस. जिओ जिओ. थँक्यू. खूप मजा आली, मस्त. मंडळी, पुरस्कार मिळाल्यानंतर विजेत्यांचं अभिनंदन होतं. मान्यवरांनाही धन्यवाद दिले जातात. पण अवॉर्ड न मिळालेल्या नॉमिनेशन धारकाचं काय होतं? चला तर बघूया त्याबद्दलचीच एक गंमत, जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले हास्य महारथी. हॅलो कडवेकर. हा, मिसेस चौगुले बोलतेय. हा, नाही मिळालं. अहो, असं काय करता? काल अवॉर्ड फंक्शन होतं ना, आमच्या यांना नॉमिनेशन होतं. हा, नाही मिळालं. हा, हो ना. ऐका ना, भाऊजी आहेत का? अगं बाई, नेमके दुपारचे पडले आहेत का? नाही हो, नाही, त्यांना कळवायचं होतं. त्यांनी पण शुभेच्छांचा मेसेज केला होता ना. नाही, बरं नाही दिसत. हो ना. तुम्ही लाऊडस्पीकरवर ठेवता का? मी जरा एक बोलून घेते. नाही हो, मला बरं नाही हां, लावला का? भाऊजी, यांना अवॉर्ड नाही मिळालं. भाऊजी, नाही कळत नाही हे खरं, ते ऐकतायत का नाही? बरं ऐका ना, तुम्ही उठल्यावर अगदी आवर्जून सांगा, नामांकनावर नॉमिनेशनवर भागवलं त्यांचं, नाही मिळालं. हां, हो चालेल. हो, नाही मिळालं. हां, नाही मिळालं. चला, नाही मिळालं. हां, हो, नाही मिळालं. हॅलो बाई. हां, अहो, नाही, तेच सांगायला फोन केला होता. नाही मिळालं. नाही. हा, नाही. अहो, ऐकत. अहो, नाही मिळालं. हो. दिसतील ना, का नाही दिसणार? अहो, परवाच आहे ना टीव्हीवर. हो, दिसतील. गेले होते ना नॉमिनेशन आहे म्हणून, छान कपडे घालून. हो, नाही, ते नॉमिनेशनचं दाखवतात ना असं एक करून, तोपर्यंत दिसतील. नंतर रागाने निघून गेले ना उठून. नाही हो, काय झालं माहितीये? नाही, ते कॅमेरामन पण कसले असतात हो. अहो, त्यांचं नाव नाही घेतलं ना, तर यांचा चेहरा खरकन पडला ना, असा उतरलाच. नाही, त्यांचा चेहरा खरकन पडायला आणि हे सगळे कॅमेरे ढँकन त्यांच्यावर. नाही, ते मोठ्या स्क्रीन लावतात ना, एवढ्या मोठ्या स्क्रीनवर हो, यांचा तो ढँकन असा खरकन पडलेला चेहरा. नाही, चेहरा बघितला आणि अजून खरकन चेहरा पडला त्यांचा. नाही, मग गेले. नाही, रागाने गेलेच. मग चौपाटीवर गेले, रडत बसले होते रेतीत तोंड घालून. उठले जरा, उठले. नाही, अहो, माहिती. हो, नाही, एक आपल्याला माहिती त्यांना मिळणार नव्हतं, त्यांना वाईट वाटणारच ना. फोन ठेव. अहो, नाही, ते उठले जरा, मी करते ना. हो, नंतर करते. फोन ठेव तू. हो, नाही मिळालं. नाही, फोन ठेव. नाही मिळालं. नाही, हो, नाही मिळालं. काही गरज आहे सगळ्यांना नाही मिळालं सांगायची? मला नाही मिळालं अवॉर्ड, एवढं काय सगळ्यांना सांगशील तू? असं काय करता?
सगळ्यांनी जेव्हा शुभेच्छांचा मेसेज केले ते बरे घेतल्या सगळ्या. मग आता कळवायला नको सगळ्यांना नाही मिळालं अवॉर्ड तर शास्त्र म्हणून. अरे कुठलं शास्त्र? असं काही शास्त्र नाहीये आमच्याला नाही मिळालं नाही असं प्रत्येकाला सांगायचं फोन करून. हे कुठलं कोणी करत नाही असं, कळलं का? आणि हे बघ मिळालंय ना मला, नॉमिनेशन मिळालेलं होतं ना. नॉमिनेशन इटसेल्फ इज अन अवॉर्ड ग, असं असतं ते. त्या तोडीचा आनंद आहे तो, असं मला वाटतं. हो. मग आता समजा आपण चौघं आहोत आणि एका ताटाचं नॉमिनेशन चौघांना झालं, जेवण एकालाच मिळणार ना, पोट एकाच भरणार. मग बाकीचं किती म्हणू नाही नाही तुला मिळालं काय मला मिळालं काय, पण तोंडावर दिसतं ना, खरकन पडतो चेहरा. मग जाता रेतीत तोंड घालून रडायला. अरे कुठे रेतीत तोंड घालून रडलोय मी? नाका तोंडात रेती नाही का असं? ऐका ना, मला तर वाटतं ना त्यांचं आधीच ठरलं होतं कोणाला द्यायचं. मग नॉमिनेशन तरी कशाला द्यायचं? उगाच 4 दिवस गेले ना तुमचे मिरवण्यात. कुठे? एक मिनिट, मी मिरवलेलं नाहीये, खरं सांगतो. मी कुणालाही सांगायला गेलेलं नाही की मला मिळालं म्हणून. कुणाला सांगितलं मी मिरवलं काय म्हणते? आणि फालतूगिरी करू नको. चहा टाक. चहा का नाही केलास तू? 10 मिनिटं झाली मी तुला सांगतोय चहा कर. चहा नाही करतायत तुला? वा रे वा, बायकोय म्हणून कसे वाचा वाचा ओरडताय माझ्यावर. तिथे 1 लाख लोकांसमोर त्यांनी देत नाही जा म्हणून अवॉर्ड दिला नाही तुम्हाला. तेव्हा कुठे गेला होता हा राग? तेव्हा खरकन चेहरा पडला, मग गेलात रेतीत तोंड घालून रडायला. कुठे रेतीत तोंड? म्हणून आपल्यासारखं अरे रेतीत तोंड घालून मी का रडेन यार? हे तू जास्त करू नको, सांगून ठेवतोय तुला, कळलं का? आता ये दरवाजावर बघ कोण आलंय, जा जरा. अवॉर्ड आणि नाही त्याला सांग. काय अवॉर्ड नाही मिळाला त्याचा राग उगाच माझ्यावर काढू नका. तुझ्यावर काढत नाहीये, कोण आले ते बघ. आणि त्याला सांगू नकोस नाही मिळालं ते. नाही मिळालं तर नाही मिळालं, एवढं सारखं बोलायची काय गरज आहे? वहिनी सम्या कुठे? सम्या मेरा यार, मेरा शेर. ए वाहू सम्या. अरे सम्या थांब उभा राहा. बेस्ट ऍक्टर ऑफ द इयर मिळालेला माणूस कसा असतो मला बघू दे सम्या. यार सम्या कॉंग्रॅट्स यार, कॉंग्रॅट्स सम्या, कॉंग्रॅट्स. अरे नाही, कुठे पार्टी कुठे? बोल पार्टी कुठे? भाऊजी नाही मिळालं यांना अवॉर्ड. वहिनी 1 एप्रिल झाला, मला माहिती तुमचा 1 एप्रिल अख्खा एप्रिल महिनाभर चालू असतो, पण मला फसवू नका. पार्टी पाहिजे सम्या, पार्टी पाहिजे. अरे पम्या जरा शांतपणे ऐक ना, मला खरंच मिळालेलं नाहीये अवॉर्ड. काय बोललास परत बोल? अरे मला खरंच नाही मिळालंय अवॉर्ड. भाऊजी खरंच नाही, खरं बोलतायत ते, नाही मिळालंय त्यांना अवॉर्ड. काय नवरा बायको आहात रे तुम्ही? पार्टी द्यायची नाहीये म्हणून एवढा अभिनय कराल, अवॉर्ड नाही मिळाला म्हणून सांगाल? अरे या अभिनयामध्ये ह्यांना पण मागे टाकाल तुम्ही. अरे असं ठीक आहे, मी पार्टी मागत नाही. ट्रॉफी तो दिखा मेरे शेर. ट्रॉफी ट्रॉफी नाही आहे यार. ट्रॉफी कुठे? सम्या ट्रॉफी. अरे नाही मिळालं, सांगतोय ना तुला बाबा अवॉर्ड. 10 वेळा सांगतोय. भाऊजी खरंच नाही मिळालं, सांगतायत ना ते. काय परत बोला? भाऊजी नाही मिळालं. कशाला 4 वेळा सांगतेस? आल्यापासून 30 वेळा ऑलरेडी बोलली तू. काय कळत नाही तुला? नाही मिळालंय. अरे सम्या पण तुला एवढंच पण नाही दिलं त्यांनी. अरे एवढंच कसं अवॉर्ड देतील? एवढंच घेऊन जा. अरे सम्या तुला कळत नाही, विश्वास बसत नाहीये माझा यार. तुला अवॉर्ड कसं नाही दिलं यार? अरे ठीक आहे यार. ए आमिर, ए बाबा वर चौगुल्यांची खिडकी. अरे नाही मिळालं सम्याला अवॉर्ड. कन्फर्म न्यूज आहे. नाही तुला बोललो ना नाही मिळणार म्हणून. म्हणजे तुला माहित होतं मला अवॉर्ड मिळालेलं नाही म्हणून, मग कशाला आलास? कॉंग्रॅट्स. अरे अवॉर्ड मिळालं हे कशाला सांगायला आलास? आणि कशाला दुनियाला बोंबलून सांगतोय? 4 विंगा आहेत रे, सगळ्यांना कळेल यार मला अवॉर्ड नाही मिळाला. तुझ्यामुळे झालंय सगळं. सम्या दुनियेला कळेल बोलतोयस. तिथे अवॉर्ड शो टेलिकास्ट होईल ना तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला कळेल. त्यांना काय उत्तर देणार आहे? हे बघ, ऍक्टरला मिळालेली प्राईज आणि त्याची लफडी लपून राहत नाहीत. काय वाक्य आहे, काय लॉजिक आहे याला? काय बोलतोयस तू? ती सोड यार, पण तुला अवॉर्ड नाही मिळालं यार. अरे ठीक आहे ना यार, ओके ना यार. काय एवढं काय त्याचं करताय? अवॉर्ड नाही मिळालंय त्याचं. अरे नाही मिळालं या वेळेला, मला नाही मिळालं, दुसऱ्याला दिला, काय फरक पडतोय? पण तुम्हाला कधीच मिळालं नाहीये. तुम्हाला पहिल्यांदा यावर्षी नॉमिनेशन मिळालं. मला वाटलं यावर्षी तरी घरात अवॉर्ड येईल, पण नाही. हे नवीन कपडे घालून गेले आणि हात हलवत आले असेच. तुला काय मिळालं रे आयुष्यात अवॉर्ड्स? कधी मला सांग. साधं नॉमिनेशन तरी मिळालंय का? हे असले नॉमिनेशन मी घेत पण नाही. घेत नाही. स्पर्धा असा शब्द असतो ना, तिकडे फिरकत पण नाही. ही पहिलाच मुलगा बघितला कांदेबोच्या कार्यक्रमात, त्यालाच पसंत केला. असंही नव्हतं 5 मुलं त्यातला एक निवडायचा आहे. तिथंही स्पर्धा नव्हती. तू मला शिकवशील? रांधा वाढा उष्टी काढा हे करत बसले ना म्हणून, नाही तर असे धपाधप अवॉर्ड मिळाले असते मला. धपाधप अवॉर्ड मिळाले असते. चल तुम्हाला काय सांगतेस? डोक्यात जाऊ नको, सांगून ठेवतोय. याला सांग रे काय करतोय? तुला काय यार नाही मिळालं अवॉर्ड? चल रे यार, ओके यार. अरे नॉमिनेशन तर मिळालं ना मला यार. एवढ्या जणांमध्ये समीर चौगुलेला नॉमिनेशन मिळालं, ग्रेट थिंग यार. सगळ्या खूप खोलवर घाव झालाय तुला. अरे नाही रे,
नहीं ना झाला यार घाव अरे यार ओके यार क्या रे उसमें वहिनी साहेब कचडा अगं बाई तुला पण कळलं हो गो नाही मिळालं यांना अरे काय काय कळलं बोलली का ती नॉमिनेशन नाही मला नॉमिनेशन बद्दल बोलली तरी का ती असं काय करता आत्ता म्हणाली ना ए साहेब कचडा तू साहेब कचरा कशाला बोलली का असं काय करता 1 लाख लोकांसमोर तुम्हाला अवॉर्ड नाही दिलं तुमचा चेहरा खरकन पडला झाला ना कचडा ए तू गप गा सारखा जो येईल त्याच्यासमोर विषय करते अवॉर्ड नाही मिळाला काय गरज नाही ना यार ओके ना वहिनी काय झालं आहे वहिनी साहेब असे का करता आहेत जाऊ दे त्यांना त्रास होतोय जरा जाऊ दे हाय दय्या कसला त्रास होतोय वहिनी अवॉर्ड नाही मिळालं ना त्यांना चिडचिड होतीये त्यांची माझी नाही आहे चिडचिड बरं शांत आहे मी हे पम्या मी शांत आहे की नाही सांग अहो, वहिनी अवॉर्ड बिबॉर्ड मिळाला नाही आहे तर साहेबाला सोसायटीच्या बाहेर काढणार आहे का ही मराठी बोलते फक्त मान पुढे तिची हे काय कॅरेक्टर आहे हिचं सांग ना यार हिला साहेब माझ्या मानेच्या जाबू दे पण तुम्हाला सोसायटीच्या बाहेर काढला तर काय करणार आहे तुम्ही राडा करेन मी ह्याला नाही मिळाले आवड काय नाही त्याच्यात टॅलेंट नाही मिळालं आवड काय मी सम्या बाहेर काढलं बॅग भरायची माझ्या घरी यायचं मी डोंगरासारखं उभा राहीन मी राडा करेन अरे पण नाही ना बाबा काय येऊ मी तुझ्या घरी राहायला एवढं काही मोठं नाही आहे नाही मिळालं अवॉर्ड तू मला सांग 7-8 हजार कलाकारांमध्ये 4 जणांना नॉमिनेशन मिळालं त्यात मला मिळालं यार कमी गोष्ट किती मोठी गोष्ट आहे मला सांग पण त्या 7-8 हजार लोकांना नाही मिळालं हे नाही दिसणार लोकांना अवॉर्ड तुम्हाला नाही मिळाला असंच म्हणणार लोक तिथे चेहरा खरकन तुमचा पडला ते 7-8 हजार लोक छान घरी झोपले होते मला सांगताय कचरा देऊन टाका ना साहेब आता मला खोटी करू नका साहेब नाहीये ग कचरा ते अवॉर्ड नाही मिळालं नाही तर ते पुष्पगुच्छ वगैरे हार वगैरे तरी मिळाले हे अवॉर्डचा बॉक्स पण नाही मिळाला कचरा टीव्ही आहे तो अवॉर्डचा बॉक्स घरी पाठवायला टीव्ही आहे मोठा बॉक्स काय चाटणार आहे बॉक्स ए जा ग बाई नाहीये कचरा जा नाहीये कचरा जा कचरा नाही तर बाबा ए भोजपुरी भाषा पडली ती घेऊन जा तिचं काय करू सगळं मुद्दामून करता काय तुझ्यामुळे झालंय हे सगळं समय पासून अरे पण ही पहिला समय शांत बस नाही मिळालं नाही समय शांत बस तुझं अपयश असं त्यांच्यावर ढकलू नकोस काय ढकललंय शांत बाजू मी बोलतो वहिनीची वहिनी नाही काय नाही असा डिसिजन घ्यायचा नाही वहिनी काय एवढ्या छोट्याशा कारणासाठी तुम्ही बॅग भरून माहेरी जाणारा तिथून डिवोर्सची नोटीस पाठवणार ह्याला कुठे काय झालं नाही तुम्ही बोलतो खाली बस अवॉर्ड नाही मिळालंय वहिनी ठीक आहे नाहीये त्याच्यात टॅलेंट नाही मिळालं अवॉर्ड काय वाटतं रे तुम्हाला संसार म्हणजे काय वाटतं तुम्हाला दोघांना हा भातुकलीचा खेळ आहे हा देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आपण 7 फेरे घेतो आम्ही 7 जन्म एकत्र काढू बोलतो आणि काय डिवोर्स घेणारा तुम्ही दोघं अरे नको असं नका करू असं संसार तुटताना बघितलेत मी या डोळ्यांनी अरे असं नका करू यार नका करू तुम्ही किती ओव्हर ऍक्टिंग मारे असे मारेन ना वाजवेन किती ओव्हर ऍक्टिंग असं काय ठरलंय काही बोलली तरी का हातात बॅग ठेवा कुठे बॅग आहे हातात वाटेल ते कोण आहे रद्दीवाला अगं बाई आलास तू थांब जरा का आणते मी काढून ठेवली आहे शांत कळलं पाहिजे ना तिला साहेब तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला ऐकलं तुला कोणी सांगितलं रे तुला कोणी सांगितलं ते 4 बिल्डिंग मध्ये जातो ना रद्दी घ्यायला तिथले म्हणत होते त्या साम्याला अवॉर्ड नाही मिळालं पण मी म्हणलं तो साम्या तुम्ही नाही तुम्हाला अवॉर्ड मिळणारच की पण खालच्या पानवाल्याने सांगितलं ते हे आहेत ना त्यांना नाही मिळालं तेव्हा मला लक्षात आलं हे म्हणजे तुम्ही नाही मिळालं आवड काय फरक पडतो रे काय फरक काय पडतो माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय चिडू नका साहेब हे बघा आपली फिल्म इंडस्ट्री अशीच आहे बघा आपली फिल्म इंडस्ट्री फक्त वेगवेगळी कॅरेक्टर्स दिली आहेत बाकी इंडस्ट्रीतले आहेत सगळे तसं नाही साहेब काय बघा आता तुम्हाला एक सोडलं तर बाकीच्या चांगल्या अभिनेत्यांना तर पण आवड देत नाहीत त्यांना बी डावलतात ते म्हणजे आता बघा तुम्हाला नॉमिनेशन मिळालं आपण तिथं झँकी पँकी कपडे घालून तिथं जाऊन बसतो आणि आपल्याला अवॉर्ड नाही दिलं तर उठून जाऊ बी शकत नाही कारण लोक म्हणणार बघा
अवॉर्ड नाही मिळालं म्हणून गेला निघून. बरं बसलो तर म्हणणार काय निर्लज्ज माणूस आहे, बसलाय अवॉर्ड नाही मिळालं तरी कुत्र्या घेत. आता काय जीवन गौरव देणार आहे का? अरे पण तुला हे कसं माहिती सगळं? साहेब आपण बघितलंय टीव्हीवर काय ज्यांना अवॉर्ड नाही मिळाला त्यांचे चेहरे पडलेले असतात आणि ते एडिटर लोक बरोबर त्यांचाच चेहरा दाखवतात. नाही तर काय एवढी मोठी स्क्रीन होती हो, खरकन पडलेला चेहरा दिसतो. तुझा खरकन नाही वाजवेन खरकनला एक 35 वेळा खरकन खरकन कर. मला नाही आवडला शब्द खरकन. नाही बस साहेब जाऊ दे, त्यांच्यावर नका चिडू. ते एडिटर लोकांची चूक नाही, ते पण आधी ऍक्टर बनायला झालेले असतात नंतर एडिटर होतात. हा मग त्यांचा जो असंतुष्ट आत्मा आहे ना त्याला हे बघवत नाही, म्हणून तो त्यांचे चेहरे दाखवतो आणि स्वतः आनंद घेतो. अरे काय बोलतोयस तू? अरे तुला कसं रे या सगळ्या गोष्टी माहिती? खाली बघ आणि नंतर उत्तर दे ना मला. कसं ह्या सगळ्या गोष्टी तुला कशा माहिती? साहेब मला बी नॉमिनेशन होतं ना. कसलं? एकांकिकेचं. कुठलं एकांकिका? बळीबाबा 40 माकड. तू काय केलं होतंस? 40वा माकड गेलतं मी. साहेब तुम्हाला सांगतो आमच्या 40 माकडांना मिळून एक नॉमिनेशन होतं. मग नाही दिलाय अवॉर्ड. पण आमचे चेहरे जरी पडले तरी एडिटरला गावलाच नाही कोण. त्यांचे चेहरे धाडकन पडले. एकदा तरी खाली बघून एक तरी उत्तर दे ना मला. एकदा माझ्यासाठी तर एकदा खाली बघ ना, काय आहे आपल्या हातात. अहो साहेब हे नाही, ते ऍक्टरच होतो. काय असतं जे जे ऍक्टर बनायला येतात का नाही त्यांना अवॉर्ड नाही मिळालं की ते बाकीचे धंदे सुरू करतात. म्हणून मी रद्दीचा धंदा सुरू केला. तुम्ही कुठला करताय? मी तू जा रे घरी. निघ इथून. ए बाबा घे. शहाणपणा करतोय. झालं सांग रे. जा ना जा जा. जो येतोय तर माझी इज्जत काढतो यार. तीच भडकले ते, जा ना. मिळालं ना ही मोठी गोष्ट नाहीये का? नाही मिळालं त्यांना. जाऊ द्या साहेब, काटा कमीच मारतो बघा तुमचा. अरे नाही मिळालं, नाही मिळालं. हे तुझ्यामुळे सुरू झालंय. सकाळच्या पहिल्या ठोक्यापासून नाही मिळालं नाही. काय याच्यात आनंद मिळतोय तुला? नाही मिळालं. शांत हो समय. शांत हो. कोण? माझा फोन आहे, मी माझं बघेन. हॅलो. हॅलो दादा, विराज बोलतोय. हा विराज बोल. दादा मला टायफॉइड झालाय. अरे मग मला कशाला सांगतोस तू? मी का डॉक्टर आहे? अरे नाही तसं नाही दादा. परवा तू अवॉर्ड फंक्शन मधून निघून गेलास ना, त्यानंतर मला फ्रेश टॅलेंट ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालं. मुद्दा तो नाहीच आहे बघ. फ्रेश टॅलेंट. अरे यार तुला हो फ्रेश टॅलेंट मिळालं तुला? हा अरे पण झालं असं ना की नेमकं त्याच वेळेस आपण स्किट मध्ये जी गाणी वापरतो ना त्या गाण्यांची लिस्ट मला चॅनलला पाठवावी लागते ना, ते काम आलं त्यामुळे मला जाता नाही आलं. बनेने तसे माझी अवॉर्ड कलेक्ट केले. प्लीज तू उद्या येताना गाडीतून घेऊन येशील का? वा वा वा, मला ही कॉन्सेप्ट किती आवडली म्हणून सांगू. फार मजा आली. वा बहारदार. तसा ना फॅन्टास्टिक सब्जेक्ट, फॅन्टास्टिक. सचिन मोठ्यांसाठी भयंकर टाळ्या. म्हणजे वा वा वा. कालांतराने हे कळायला लागतं नट म्हणून की महत्व अवॉर्डला नाहीये, महत्व तुमच्या प्रयत्नांना आहे. अवॉर्ड मिळतं किंवा नाही मिळत, शाश्वत राहतात ते प्रयत्न, शाश्वत राहतं ते तुमचं काम. जसजसा काळ पुढे सरकत जातो, आयुष्य तुम्हाला खूप गोष्टी शिकवत जातं, तसतसं कळायला लागतं की जेव्हा आपल्याला मिळत नाही तेव्हा त्याचा दोष आपल्यावर घ्यायचा की आपले प्रयत्न कमी पडले, आणि जेव्हा ते आपल्याला मिळतं तेव्हा त्याचं श्रेय आपल्या टीमला द्यायचं की सगळ्यांमुळे मला मिळालं. क्या बात है दादा, क्या बात. फारच कारुण्याची झालर असलेला विनोद होता, पण त्यामुळेच तो तितका दर्जेदार होता आणि तितका उत्कृष्ट होता. आणि काय समय तुझा त्रागा तू व्यक्त केलास, अप्रतिम अप्रतिम. राहुल तुझं फार मनपूर्वक स्वागत या मंचावर. थँक्यू. वा वा वा. अरे काय प्रेझेन्स आहे तुझा, आणि किती सहज काम केलंस तू, फार गोड. ईशा फॅन्टॅस्टिक ॲज युजल. मस्त. प्रथमेश मस्त मस्त. फार अप्रतिम विषय मांडलात आणि फार उत्तम पद्धतीने मांडलात. फार मजा आली. बहारदार. क्या बात. मंडळी आता इथे लहान मुलांची नाटुकली सादर होणार आहे, त्यामुळे सज्ज व्हा विनोदाची धमाल अनुभवण्यासाठी जी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले निरागस हास्यवीर.
एकावर 8 18 एकावर 8 18 एकावर 9 19 एकावर 9 19 दोनावर पूज्य 20 दोनावर पूज्य 20 पूज्य 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 मी पूज्य आहे मी पूज्य आहे मी पूज्य आहे असं मारे ना पोटावर असं पाय देईल ना पूज्य कुठून बाहेर करणार पण नाही हे बचारे काही पालतुकडे चालले सरळ आहे. सर आधी सॉरी एक साथ नमस्ते आम्हाला सगळं समजते. चला चला आपापल्या जागेवर बसा बसा रे नो. चला बसा बसा बसा. तर मला सांगा आज आपण काय करणार आहे बरे? सर तुमचं माहित नाही आम्ही कॉमेडी करणार आहे. ए बसाऱ्या तुला जन्माला घालायचं कॉमेडी विचार तुझ्या बापाच्या पण डोक्यात आला नाही ना. त्याच्या आधीपासून मी कॉमेडी करतोय बसाऱ्या. जास्त शाळा म्हणतो काय हा तर बालांनो मला सांगा काल जी गोष्ट मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याचं नाव काय आहे? मी सांगतो. हे नव्हतं. नाही सर मला सांगायचंय सर हा सांग ना मग. सर गोष्टीचं नाव हा? आहे राजपुत्राने केली कुस्ती राजपुत्राने केली कुस्ती केली कुस्ती कुस्ती राक्षसाची जिलवली मस्ती राक्षसाची मस्ती सर ते राक्षस चाची झालंय चाची पाहिजे. हा तर राक्षसाची झालगी जिलवली मस्ती व्हेरी गुड जाम भारी हातला. हे महत्वाचं नाही गोष्टीचे लक्ष गोष्टीत नाही ना तुम्ही तर नाव हा हे महत्वाचं आहे. तर आपण डायरेक्ट नाटक बसवायचं. तर नाटकातली सगळ्यात पहिल्यात महत्वाची गोष्ट असते दिस इज द कास्टिंग. कास्टिंग आपण करणार आहे. हा ओ माय स्वीट बेबी तू राजकुमारी करायचं तू राजपुत्र आणि तू राक्षस न तू साधू बाबा. नाही मी ना साधू बाबा करणार मी नाही राजकन्या करणार. काही एरेच काय अरे साधू बाबा सगळ्यात मोठा असतो. तुम्हाला माहितीये म्हणजे अशा मोठ्या मोठ्या मिशा अशी दारी असा साधू बाबा उभा राहतो न जगातले सगळे लोक येतात न त्याचे पाया पडतात. एकदा परत साधू एकदा परत. ते साधू बाबा म्हणजे सगळ्यात मोठा बाबा असतो. अशा मिशा नाचे दाऱ्यात असं साधू बाबा उभा राहिला की जगातले सगळे लोक येतात न त्याचे पाया पडतात. बाबा इज मोठा. नाही पण ते मोठा बाबा तुम्ही करा मला राजकन्याच करायची आहे. मी राजकन्या करणार मी ते राजकन्या करणार. मी थोडं कास्टिंग मध्ये जरा चेंजेस करताय. लगेच करा नाही तर माझ्या बाबा ट्रस्टी आहेत माहितीये ना तुम्हाला. पप्पांना फोन करू. पण सर ती गोड गोड दिसते छोटीशी दिसते ती राजकारण करेक्ट आहे सर. हा तू छोटीच आहे ना ती राजकारण करेक्ट होईल. मग मी का नाही राजकन्या वाटणार. अरे तू वाटायला काय राजवाडा पण वाटशील. पप्पांना फोन करू पप्पांना फोन करते. थोडस कास्टिंग मध्ये दिस इज द चेंज है ना. थोडस करूया आपण. बाय तू राजकुमार तू साधू न तू राक्षस न तू राजकन्या. चला राजकन्याला जागेवर बसवा. हा दिस इज द राजकन्या इकडे बसलेले. राजकन्याच्या मागे कोण बसणार? कोण? राक्षस. तू राक्षस काय बोलायचं सगळ्यात शक्तिमान राक्षस राक्षस जामुनदार. किलर किलर. हा तू मला इकडे तू इकडे तू तू इकडून यायचं. बरोबर नाही यायचं. कसं येशील कसं टिगुरिक 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 पार करायचं ते सोडून यायचं. नाही इकडं हा साधू बाबा बसलाय इकडं हा इकडं साधू बाबा बसलाय उंच डोंगरावर न ती तिकडून यायचं नाही साधू बोलवायचं. च्या असला साधू बाबा ती वसाडी राजकुमारी तुम्ही पाहिले का तिला? किलर येस. हा त्याच्यानंतर तू सुरू व्हायचं. हा तू साधू बाबा तू म्हणायचं जरा पुढे गेलेस ना पचकन
एक डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला एक गुहा आहे. त्या गुहेमध्ये राक्षसांनी राजकुमारीला डांबून ठेवले. किलर किल्ल्या तुला काय करायचं साधू बाबा कसं करशील? Yes, किल्लर. हा न मग तुमचं इकडं लगेच सुरू होणार. राक्षस राक्षस बोलणार मी सर्व शक्तिमान राक्षस जामुंदर. राक्षस असं बोलल्या बोलल्या तू काय होशील? मनेश्वरा त्याचा हात सोडायचा प्रयत्न करायचा. किल्लर स्टार्ट. अरे हे नाही हे सोर नावाचं पुढचं बोल. साधू बाबा त्या वसाऱ्या राजकन्याला बघितलास काय? पाला इकडे उजवीकडे पचकन जा. तिकडे गुहा आहे. तिकडे राक्षसांनी राजकन्याला डांबून ठेवलंय आणि त्याचा जीव दारीत हाय. सुरू सोर मारते. तू राक्षस आहे. मी आहे सर्वश्रेष्ठ राक्षस जाबुंधर. मी राजकन्याला डांबून ठेवलंय. मला डांबून ठेवणार आहेस? तू मला डांबून ठेवणार आहेस? आता मीच तुला डांबून ठेवते. अरे राक्षसाने राजकन्याला डांबून ठेवले का राजकन्याने राक्षसाला डांबून ठेवलाय असं करतात? अरे वसारे तू राक्षस आहे ना रे. तुला कळत कसं नाही? तू परत बोल डायलॉग. मी आहे सर्वश्रेष्ठ शक्तिमान जाबुंधर. मी राजकन्याला डांबून ठेवलंय. युद्धाला तयार हो राक्षसा. मी तयार आहे. What? राक्षस मेला. ठीक आहे. चल लास्कने लग्न करूयात. तुझ्यासोबत लग्न करायला काही येड लागले का मला? मी साधू बाबा बाबा लग्न करणार आहे. छान होतं नाटकलं. सई गोड परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तुम्ही चौघेही जेव्हा लहान मुलं बनून येतात तेव्हा मी सगळ्यात गर्क होऊन तुम्हाला बघत असते आणि तुम्ही तितकंच एन्जॉय करता. अरुणदा, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या 2 टोकाच्या पर्सनॅलिटीज आहेत, ऑन आणि ऑफ कॅमेरा. आणि ऑन कॅमेरा जी पर्सनॅलिटी आहे ती म्हणजे निष्पाप आणि भाबडी इतकी आहे की इट इज अनबिलिव्हेबल. आणि नेहमी ते कुठेतरी स्किटमध्ये उतरतं आणि पाझरतं. तुमच्यात एक गिव्ह अँड टेक होतं ना, जे जोक्स होतात तेही आम्हाला खूप आवडतात. मजा आली. लवली परफॉर्मन्स. थँक्यू गाईज. तर मंडळी याच बरोबर वेळ झाली आहे निरोपाची. हास्याची ही गोळाबेरीज अशीच चालू राहील. मात्र तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा सौदा.